या ज्योतिष अभ्यास वर्गातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सहवास सदस्यांना माझा नमस्कार. आपले गुरुवर्य ऋषितुल्य श्री दिलीप देवारे सरांना सुद्धा माझा सप्रेम नमस्कार. आपण सर्वांनी स्थिर होऊन या मंत्राकडे लक्षपूर्वक ध्यान द्यायचंय. ओम गुरुभ्यो नमः. ओम गं गणपतये नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. धन्यवाद. धन्यवाद साहेब, धन्यवाद. तृप्ती कुलकर्णी मॅडम, तुम्ही स्वागत करा मॅडमचं. आज मॅडम व्याख्यान घेणार आहेत. ओके सर. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम आपले आदरणीय गुरुवर्य दिलीप देवारे सरांना माझा साष्टांग दंडवत आणि नमन. आणि इथे उपस्थित असलेले सर्व माझे सह अध्यायी आहेत, ज्याच्यामध्ये हळदरकर मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, सरोज शिंदे मॅडम आहेत आणि इतर बाकीचे जे कोणी आहेत, जे आपले ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व माझे सह अध्यायी, ते सगळ्यांना माझा नमस्कार आणि सर्वांचे स्वागत आहे. आज कुबल मॅडम पारंपरिक ज्योतिष पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला कुंडली विश्लेषण करून देणार आहे किंवा समजावणार आहे. तर मी त्यांचं स्वागत करते आणि त्यांना शुभेच्छा देते. त्यांनी आपली कुंडली सादर करावी आणि त्याचं विश्लेषण आपल्यासमोर मांडावं. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. तुमचं सुद्धा स्वागत आहे आमच्याकडे. धन्यवाद सर. थँक्यू मॅडम, तुम्ही स्वागत केलं म्हणून. तर सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तर आज आपण एक कुंडली घेऊया. त्याचं म्हणजे मी एकटीच नाही, आपण सगळे मिळून विश्लेषण करायचंय. सुरुवात फक्त मी करते. आता मी कुंडली लावते. बघा, तुम्हाला दिसतंय का कुंडली? 12 मे 1989 सकाळी 6:56 जन्म आहे. गुंटूर, आंध्र प्रदेश. जातक पुरुष आहे. चला लावूया का पुढची कुंडली? झालं सगळ्यांचं लिहून? हो मॅडम. हो मॅडम, ठीक आहे. हे बघा, वर्क होत नाहीये. हे बघा, ही कुंडली मी लावली आहे. वृषभ लग्नाची कुंडली आहे. लग्नी शुक्र आहे, गुरु आहे आणि बुध आहे. धनात मिथुनेचा मंगळ आहे. तृतीयात कर्केचा चंद्र आहे. चतुर्थात सिंहेचा केतू आहे. पंचम, षष्टम, सप्तम स्थानात कोणीच नाहीये. अष्टमात धनुचा शनी आहे. भाग्यात कोणी नाहीये. त्याच्यानंतर दशमात कुंभेचा राहू. परत लाभात कोणी नाहीये. इथं जरा दिसत नाहीये का तुम्हाला? हे मला वर का नाही करता. इथे मेषेचा सूर्य आहे व्ययात. तेवढं बघा तुम्ही. आता तुम्ही काढलीच असेल म्हणा कुंडली. तर आपण आता ह्याचं वाचन काय करायचंय, तर हा जातक आमदार आहे. हा, तर आता आमदार का झाला ते पण बघूया आपण. आधी मी थोडं मला जे सांगता येईल ते सांगते, मग आपण सगळे म्हणजे तुम्ही पण सगळ्यांनी एकेकाने सांगा. तर मुळात हे म्हणजे वृषभ लग्न आहे ना. काय हवंय कोणाला? नाही, वृषभ लग्न पृथ्वी तत्वाचं लग्न आहे. आता आपले लग्न बऱ्याच वेळा झाले, कुठले कुठले काय, तर हे लग्न म्हणजे कसं स्थैर्य आहे, इथे जनसंपर्क आहे, म्हणजे व्यवस्थापन पण चांगले,
सत्ता टिकवण्याची क्षमता पण आहे. आणि मुळात हे लग्न पुष्कर नवमांशात आहे. मी नंतर हे नवमांश पण लावते. आणि लग्नेश स्वतः इथे बसलेला आहे, तो पण पुष्कर नवमांशात आहे. इथे तीन म्हणजे हे आहेत, सूर्य पण पुष्कर नवमांशातच आहे. जरी तो व्ययात आहे, त्याचे काही निगेटिव्ह पण इफेक्ट मिळाले, पण असं सत्ता, अधिकार किंवा नेतृत्व, प्रशासनावर म्हणजे जातकाची पकड चांगली असते. आणि मुळात सगळे शुभ ग्रह लग्नात आहे. म्हणजे लग्नेश शुक्र तर आहेच आहे, गुरु आणि बुध पण आहे. म्हणजे हे हे जातकाचे आपण असं हे जर बघितलं तर म्हणजे यांच्या घराण्यात असं मान सन्मान प्रतिष्ठा असं म्हणजे चांगल्या घराणं मिळाले जातकाला. आणि इथे हा बुध पण आपण कसं म्हणतो, वाणीचा पण कारक आहे. जरी तिथे मंगळ आहे म्हणजे त्या धनस्थानात, तर म्हणजे हे बोलण्या कसं असं धारदार बोलणं असेल, पण भाषाशैली कशी चांगली अशी रणनीती आपण म्हणतो ना, जी राजकारणात लागती. कारण इथे तो बुध गुरु आणि शुक्राबरोबर आहेत. आणि हा शुक्र, लग्नी शुक्र म्हणजे कसं, हे लोक खूप, त्यांना लोकप्रियता तर असतेच असते, पण एक काय म्हणायचं आपण, मॅग्नेटिक पर्सनॅलिटी म्हणजे आकर्षण शक्ती त्यांच्याकडे भरपूर असते. आता हा ह्याच्यात मंगळ आहे ना, पण इथून जो शनी म्हणजे अष्टमात बसलाय, तर शनी मंगळ समसप्तक पण आहे. पण ह्याचे काही पॉझिटिव्ह इफेक्ट मिळतील, काही निगेटिव्ह. आता शनी मंगळ समसप्तक आहे, तर जातक कसं टेक्निकल फील्डमध्ये असू शकतो, किंवा त्याचा मशिनरीशी संबंध येऊ शकतो, लँड किंवा शेती जमीन त्याच्याशी पण संबंध येऊ शकतो. त्याच्यानंतर चंद्र, तर स्वराशीचाच चंद्र म्हणजे कर्केचा चंद्र ह्याच्यात आहे तृतीयात. तर म्हणजे प्रवास तर होतील. जनसंपर्क म्हणजे जनसंपर्क सेवेच्या राशीत आहे ना, राजकारणाला जे हवं आहे ते सगळं म्हणजे इथे म्हणजे चांगलं होईल. पण इथे तुम्ही नीट बघा, चतुर्थात केतू आहे आणि समोरच राहू. तो राहू राजकारणासाठी चांगला आहे, पण हे केतू आणि राहू म्हणजे चतुर्थ आणि दशम स्थान. तर इथे म्हणजे मला असं वाटतं आपण सगळ्यांनी चर्चा करूया, ह्या जातकाला आई वडिलांचं सुख म्हणजे कमी मिळालेलं आहे. आणि शिवाय तो आपला सूर्यात नक्षत्र बिंदू तो एक्झॅक्ट या केतूवर आलेला आहे, म्हणजे शूलबिंदू नावाचा बिंदू. तर त्या शूलबिंदूचा अर्थ काय, असं आंतरिक दुःख असं आपण म्हणू शकतो. आणि मग नंतर ह्या गुरुची दृष्टी इथे पंचम स्थानावर, म्हणजे पंचम स्थानावर गुरुची पण दृष्टी आहे, मंगळाची पण आहे आणि शनीची पण आहे. आणि हा जो व्याज सूर्य बसलाय, हा पण मेषेचा म्हणजे उच्चीचा तो सूर्य आहे. म्हणजे जे राजकारणासाठी आपल्याला जे हवंय ते, किंवा आपण असं पण म्हणू शकतो, ह्या जातकाचे वडील पण राजकारणातच होते म्हणजे. आणि त्याची म्हणजे म्हणजे सप्तम दृष्टी इथे षष्ठ स्थानावर आहे. म्हणजे इथे पण आपण इथून काय बघू शकतो आपण, म्हणजे जनतेशी डायरेक्ट संपर्क किंवा जनतेचा पाठिंबा असं पण म्हणू शकतो. आणि इथे हा सप्तमेश, सप्तमेश मंगळ धनात आहे, म्हणजे स्त्रीकडून धनप्राप्ती असं आपण म्हणू शकतो. किंवा असं व्यापार म्हणजे व्यापार पण ह्या जातकाने केले तर ते पण चांगले, भागीदारीतनं पण त्यांना पैसा मिळू शकतो. आता इथे जशी मंगळावर शनीची दृष्टी आहे, तशी मंगळाची पण शनीवर दृष्टी आहे. म्हणजे मंगळ शनी समसप्तक आहे. तर एक पॉझिटिव्ह बाजू मी काय सांगितली, की जातक टेक्निकल, इंजिनिअरिंग, मेकॅनिकलशी म्हणजे मशिनरीशी पण कन्सर्न किंवा जमिनीशी असेल. पण तसंच ह्या शनिवर म्हणजे मंगळ आणि शनी समसप्तक झाल्यामुळे इथे अपघात वगैरे असं पण होऊ शकतं, क्रोनिक आजार होऊ शकतात. ह्या जातकाला कसं म्हणजे शत्रू असतील, पण तो शत्रूंवर म्हणजे रणनीतीने मात पण करू शकेल. आणि ह्या शनीची दृष्टी पण दशम स्थानावर आहे, हे पण नीट लक्षात ठेवा. तर त्याच्यामुळं पण म्हणजे शनी राहूचा पण संबंध आलाय बघा. तर म्हणजे विरोध, आता राजकारण म्हटलं की विरोध थोडंफार होणार, पण नेटवर्किंग किंवा जनसमर्थन असं म्हणजे हे असं काय म्हणायचं, जनसंख्या चांगलं इलेक्शनमध्ये जिंकण्यासाठी जे काय लागतं ते. पण अशा जातकावर कसे गुप्त म्हणजे कारवाया, म्हणजे आपण काय म्हणतो गुप्त शत्रू पण असतील, पण त्याच्यातनं ते हा जातक विजय पण मिळवेल. आणि हा भाग्येश म्हणजे इथे भाग्यात मकर रास आली आहे ना, भाग्येश त्याच्या वेळात गेलाय म्हणजे अष्टमात, बरोबर आहे की नाही. म्हणजे भाग्येश अष्टमात गेला, तर इथून म्हणजे काय झालं हे, तर ह्या जातकाला अचानक राजकीय संधी म्हणजे मिळाल्या. तर अचानक इन द सेन्स कसं, तर हे म्हणजे हे जातकाचे वडीलच ऑलरेडी राजकारणात होते, पण त्यांच्या निधनानंतर यांना
ते आमदार पद असं मिळाले. इथे भाग्यावर गुरुची पण दृष्टी आहे, मंगळाची पण आहे आणि चंद्राची पण आहे. आणि इथे म्हणजे मी राहू तर सांगितलंय, तो म्हणजे कारणीभूत होतं दशमातला राहू आपल्या राजकारणासाठी. आणि इथे अष्टक वर्गाप्रमाणे पंचम स्थानाला 31 मार्क आहेत, षष्ठ स्थानाला 35 आहेत आणि ह्या दशम स्थानाला पण 35 मार्क आहेत. आणि शिवाय लाभस्थानाला इथे 41 मार्क आहेत. म्हणजे इथून पण आपण म्हणजे लाभस्थानावरून कसे मित्र परिवार किंवा असं आता राजकारणाशी म्हटलं तर म्हणजे चांगलं असं निवडणुकीत विजय असं असं पण आपण म्हणू शकतो. आणि सूर्य तर मी सांगितलाच आहे, म्हणजे वेळात आहे, तर म्हणून तो काही पूर्ण म्हणजे मेषेचा आहे ना तो सूर्य, म्हणजे काय म्हणायचं उच्च झालाय तो. पण ते म्हणजे सत्ता अधिकार नेतृत्व असं प्रशासनावर पकड असं पण आपण म्हणू शकतो. पण त्याचा निगेटिव्ह पण पॉइंट काय तर ते डोळ्यांचे आजार होऊ शकतात किंवा जातकावर असं आरोप प्रत्यारोप होऊ शकतात किंवा असं बदनामी म्हणजे जातकाला बदनाम करण्याचे प्रयत्न पण होऊ शकतात. तर आता इथपर्यंत मी सांगितले, मग पुढे आपण बाकीच्या कुंडल्या बघूया. तुम्हाला कोणाकोणाला काय बोलायचं ह्याच्यावर तुम्ही बोला आता सगळ्यांनी, एकेकाने बोला फक्त. हं. मॅडम, हो बोला बोला बोला. या पत्रिकेत सूर्य, चंद्र आणि शुक्र हे तिन्ही पण उंचीचे झालेले आहेत. आणि बुध गुरु लग्नात बुध गुरु असल्यामुळे आणि पुष्कर नवमांशात असल्यामुळे त्याला यश हे मिळालंच. आणि आता तुम्ही सांगितलं की केतूला शूद बिंदू आल्यामुळे त्याला घरचं किंवा सुख आईचं कमी प्रमाणात मिळेल. आणि राहूची दृष्टी शनीची दृष्टी दशम स्थानाला भेटली, त्यामुळे त्याला थोड्याशा राजकारणात पण अडचणींशी सामना करावा लागला असेल. हं. कारण तो भाग्येश पण आहे. हं. हं. तर एकंदरीत पत्रिकेचं प्रथम स्थानच पॉवरफुल झालंय. आणि चंद्र, सूर्य आणि शुक्र हे तिन्ही पण स्वस्थानात असल्यामुळे यश मिळालेलं आहे. होय. छान. कितव्या वर्षी संधी मिळाली राजकारणात? ते नाही मॅडम मला नक्की सांगता येणार. पण शुक्राच्याच दशेत मोस्टली असे हे चांगले चांगले बिंदू आहेत ना त्यांना, राज मानस अभिषेक सारखे. कारण आता हे बघा ना, त्यांचं रोहिणी आहे ना, हे नाही सॉरी आश्लेषा म्हणजे बुधाची त्यांना हे सुरू झाली असेल ना, काय दशा. नीट दशेच नाही काढलं की नाही. हो, जन्मता बुधाची हो, होती बुधाचीच 2000 आहे पर्यंत. आणि नंतर नंतर केतूची आहे. केतूची 7 पर्यंत होती. आणि म्हणजे आणि शुक्राच्याच ह्याच्यात आता मिळेल. शुक्राची शेवटी आहे, 27 पर्यंत आहे. हम्म. शुक्राच्या महादशेतच सगळं सुरू हो झालेलं सगळ्याच दिसतंय. तेच वाटतंय. वयाच्या 18व्या वर्षापासून शुक्राची महादशा सुरू झाली. म्हणजे शुक्राची. ऐन तारुण्यात किंवा ऐन त्याचं जेव्हा करिअर पूर्ण होतं, म्हणजे शिक्षण पूर्ण होऊन करिअर मध्ये येतोय, या होय. दरम्यान शुक्राची महादशा सुरू होते त्याची. हम्म, हम्म. पुढच्या अशा चांगल्याच वाटतायत ना, सूर्य चंद्र त्या पण म्हणून हो हो हो. आता बुधाची चालू आहे, शुक्र संपली ना, म्हणजे एवढाच महिना आहे. संपली 3/1 संपली, 3/1 संपली. म्हणजे आता केतू सुरू झाली शुक्र. कदाचित त्यांना 36व्या वर्षी पण संधी मिळाली असेल. हो, आता त्यांचं वय बघा ना किती आहे, 36 आता म्हणजे 37वा जनरली लागले. हा 36 वय आहे त्यांचं. 36-37 आहे. पण त्यांनी त्यांच्या वडिलांच्या नंतर म्हणजे हे कर्नाटकमध्ये कसं असं काय म्हणजे घराण्याचं हे आपण म्हणतो ना, तर ते वडील गेल्यानंतर त्यांना 1.5 वर्षच म्हणजे साधारण ही संधी मिळाली आहे. मग नंतर ऍक्च्युअली हा जातक जो आहे ना, हा तंबाखूचा व्यापार करतोय. तर तो पण आपल्याला इथे दिसतोय, कारण शनी
आणि शनीची दृष्टी राहूवर आहे, तर राहू पण आपण असं तंबाखूचा कारक, शनी पण इथे म्हणजे धनस्थानात, म्हणजे आपण मुख असं म्हणतो ना, तिथे पण मंगळ बसलाय ना, तो पण असं उत्तेजक पदार्थांचा व्यवसाय असं पण हे करू शकतो ना, म्हणजे कारण त्याचा म्हणजे हा धनेश इथे लग्नात बसलाय ना बुध, तर तो पण व्यापाराचा कारक असं. पण पुढे गोपाल मैडम, वो उन शनि मंगल आमने सामने है तो सर बता रहे थे ना कि हाँ ये आमने सामने रहेगा तो मतलब पैसे का कोई ना कोई हाँ, प्रॉब्लम। अप्स एंड डाउन होगा ना मैडम, नो डाउट। जैसे हाँ मैंने पहले बोला ना कि मंगल शनि टेक्निकल, इंजीनियरिंग, मशीनरी, ऐसा भी, और निगेटिव पॉइंट ये भी है ना, और मंगल बैठा है वहाँ धन में, तो ऑफ कोर्स वो मीन्स अप्स एंड डाउन तो होगा ही होगा ना धन हाँ में। बराबर। हाँ, हाँ वो, और एक्सीडेंटल योग भी है ना ये। हाँ वही अष्टम स्थान में है इसके यस लिए। यस। विवाह झाला आहे का? होय, सप्तमेश मी म्हटलं नाही का, सप्तमेश मंगळ तिकडे धनस्थानात बसलाय ना, त्याच्यानंतरच म्हणजे प्रगती, आपण स्त्रीकडून धनप्राप्ती असं म्हणू शकतो ना तिथे. मॅडम, आणि नवमांश सुद्धा वृषभात आलेला आहे. येस येस येस, आपण नवमांश बद्दल पण बोलूया, सांगा तुम्ही, म्हणजे लग्न वर्गोत्तमी झाले असं तुम्हाला म्हणायचंय ना. काय? हो हो, लग्न वर्गोत्तम झालं. येस. लग्नेश शुक्र लग्नामध्येच आहे, षष्ठेश पण आहे, तो षष्ठावरून व्यसन बघितलं जातं आणि शुक्र व्यसनाशी संबंधित येतो. त्यात राहू कर्मस्थानात आहे आणि राहूची चतुर्थ दृष्टी शुक्रावर आहे. म्हणजे एकंदरीत विचार करता हा जो तंबाखूचा व्यवसाय करतोय हा कुठेतरी व्यसनाशी संबंधित असल्यामुळे आणि षष्ठेश शुक्राची महादशा चालू असल्यामुळे बऱ्यापैकी संबंध दिसून येतोय. येस येस, म्हणजे शेतीच त्यांची अशी, म्हणजे तंबाखूची शेती आणि मग तिथून ते त्याचा बिझनेस असं. मॅडम बोलू बोला का? बोला हा, बोला. आता चंद्राकडून दशमेश पण मंगळ येतो ना, तो पण राहूच्या नक्षत्रात आहे होय आणि राहू पण स्वनक्षत्रात आहे. होय होय. तर त्यामुळे पण तुम्ही जे दाखवता म्हणता की जे व्यापाराचं हो स्वरूप, होय. हा, तर ते म्हणजे त्याच्याशी पूरक झालं ना थोडं. झालं झालं झालं. हम्म. मंगळ आर्द्रामध्ये आहे ना, आणि राहू हो, सतत. आर्द्रामध्ये, हा, आर्द्रा आणि राहू सतत आहे. सुजाता मॅडम, काय म्हणाले तुम्ही आता, पुन्हा सांगा ना व्यवसायाचं. हॅलो, त्या म्हणतात परत सांगा तुम्ही जे सांगितलं ते. हा नाही, चंद्राचा दशमेश मंगळ आहे आणि तिथं उच्चीचा सूर्य आहे आणि तो कृत्तिका नक्षत्रात आहे, म्हणजे बलाढ्य नक्षत्रात आहे, स्वनक्षत्री, आणि त्यामुळे ते बलवान झाले दशम स्थान चंद्राचं. पण इथं कसं आहे, मंगळ हा राहूच्या नक्षत्रात आहे आणि राहू पण राहूच्याच नक्षत्रात आहे, जो मूळ कुंडलीचा दशमेश. तर मगाशी त्या म्हणल्या ना की दशमातला राहू आणि शनिदृष्ट, आणि शिवाय मंगळ धनस्थानात, त्यामुळे सोर्स ऑफ इन्कम च्या बाबतीमध्ये जे त्यांनी त्यांच्या व्यवसायाचं स्वरूप सांगितलं, तंबाखूची शेती आणि व्यापार, ते व्यसनाशी संबंधित झालं की नाही, म्हणजे तसं. हा बरोबर आहे, पण शेती साधारण चतुर्थ आणि चंद्र ह्याचा कनेक्शन पाहिजे ना काहीतरी. वृषभ राशी पण म्हणू शकतो ना मॅडम आपण. हो, तशी आहेच ना. पृथ्वी तत्व आहे ना. पृथ्वी तत्वात चांगले बलाढ्य ग्रह, आणि म्हणजे गुरु सगळे सारखा. चांगले शुभ ग्रह आहेत ना शिवाय. ओके ओके, थँक्यू. आणि ह्याला आपण सरस्वती योग पण म्हणू शकतो ना, म्हणजे लग्नात हा गुरु बुध आणि गुरुबुध. शुभग्रह. नमस्कार मॅडम. हा बोला बोला. मुळात लग्न वृषभ लग्न आहे, शुक्राचं लग्न ते नेहमीच
आपल्याला आर्थिक स्रोत चांगल्या प्रकारे जीवन जगण्यास ते चांगलेच असतं. आणि वृषभ लग्न आहे, वृषभ नवमांश आहे. लग्न वर्गोत्तम झाले, पुन्हा पुष्कर नवमांश आहे, प्लस लग्नेश शुक्र सुद्धा उच्चीचा आहे. मी नवमांशी गेला, तो पण उत्कृष्टांशामध्ये आहे, तोही पुष्कर नवमांशात आहे. होय. लग्नच बलवान झालेलं आहे भरपूर, त्यामुळे त्या जातकाला तो राजकारणात सक्सेस लाभला असेल. हम्म. लाभेश पुन्हा आलाय लग्नात, होय. बुध लग्नीच आहे, हे पण पॉइंट आहेत. त्यांना जे नवमांश भेटले ते छान भेटले, पुष्कर चांगलं. नवमांश 2-3 मिळाले ते, त्यामुळे ते पण छान आहे. लग्न लग्न आणि लग्नेश दोघांचे नवमांश छान आहेत आणि त्यांना पुष्कर नवमांशात ते मिळालेले आहे. दशमातला राहू पण राजकारणासाठी चांगला, भले शनी राहूच्या मुखात बघतोय तर काहीतरी गोष्टी घडणं त्या ठीकच आहे. हम्म. सूर्य व्ययात आहे पण तो उच्चीचा आहे आणि इकडे पण धनु नवमांशात आलाय तो. होय. नवमांश. तर ते राजकारणात पण नवमांशात पण तो राहू, म्हणजे आपण तो तिथे युती पकडत नाही, कारण राहू दुसऱ्या घरातून आलाय आणि सूर्य दुसऱ्या कॅव्हिटीतून आलाय, तरी पण तिथे आहे. राहू थोडं अप्स अँड डाऊन्स पण दाखवेल, कारण भाग्येश शनी राहूच्या मुखात बघतोय, दशमेश शनी. आणि जे आपला तो मुद्दा होता की जे त्यांचे वडील हे झाल्यानंतर हो हो, ते मे बी तिथून ते दिसतंय दशमेश, ना. ते दिसून दिसते. हम्म. राहू शनीच्या मुखात बघतोय तिथून. मॅडम, हा, बोला बोला. कुठल्याही राजकारणी व्यक्तीला म्हणण्यापेक्षा अगदी नगरसेवकापासून ते आमदार खासदार होईपर्यंत सगळ्यात मेन गोष्ट जी हवी असते ती म्हणजे पॉप्युलॅरिटी किंवा लोकांमध्ये प्रसिद्ध असणं, जे होय. आपुलकी लोकांना जाणवणं, तरच लोक मत द्यायला सरसावतात किंवा मतं देतात. आणि यांच्या बाबतीमध्ये इथं कर्क रास आणि लग्नी असणारे शुक्र गुरु हे जास्ती त्यांना पॉप्युलॅरिटी मिळवून देण्यामध्ये कारणीभूत ठरलेले आहेत, ज्याच्यामध्ये लोकांमध्ये प्रसिद्ध असल्यामुळे सुद्धा राजकारणाकडे जो ओढा किंवा राजकारणाच्या एखाद्या मोठ्या पदावरती होय. आमदार होणं म्हणजे काही साधी गोष्ट नाहीये. हम्म. बाकीचे ग्रहयोग तर तुम्ही किंवा सरोजनी किंवा बाकी इतर जणांनी पण खूप छान सांगितले, पण पॉप्युलॅरिटी जी महत्वाची असते ती ह्यांच्या बाबतीमध्ये खूप चांगली आहे. आणि कर्करास लोकांना जोडून ठेवणारी जी असते तो फॅक्टर एक त्यांच्या बाबतीमध्ये खूप महत्वाचा ठरला असावा, ज्याच्यामुळे हे पुढे गेले म्हणून किंवा आमदारपर्यंत पोहोचू शकले. हाही एक फॅक्टर आपल्याला जास्ती महत्वाचा घ्यावा लागणार आहे. ग्रहयोग तर त्यांना ऑटोमॅटिकच घेऊन गेलेले आहेत. रवी तर बलवान ठरलेलाच आहे, जो चंद्राच्या दशमात आहे. चंद्रकुंडलीकडूनही तो तेवढाच चांगला ठरलेला आहे. शिवाय सरोजनी आता सांगितलं तशा दशमातला राहू सुद्धा, तो सुद्धा तेवढाच एक वेगळी वाट ज्याला म्हणून तोही पकडायला कारणीभूत ठरतो. बाकीच्या अप्स अँड डाऊन्स म्हणाल तर ते येणारच आहेत, ते मंगळ शनीचा प्रतियोग वगैरे ह्या गोष्टी सगळ्या दिसतायतच. पण मेन जी आहे ती पॉप्युलॅरिटी, ती जास्ती महत्वाची असते एखाद्या कुठल्याही राजकारणीच्या व्यक्तीमध्ये. ती जर असेल तर नक्कीच व्यक्ती यशस्वी होऊ शकते. होय होय. आहे ना, लग्नी शुक्र आहे ना, बघा. हो, शुक्र लग्नी शुक्र आपण आहे. गुरु म्हटलं ना, सुद्धा तो लोकप्रियता देतो, असं हो, गुरु मॅग्नेटिक सुद्धा पर्सनॅलिटी लोकप्रियता देतो. शिवाय आकर्षण कर्क रासही तेवढीच महत्वाची आहे. आहे की, तर ह्याचे हो हो जनसंपर्क हो सेवेचीच हो हो रास आहे ना मॅडम. एक्झॅक्टली. त्यामुळे ह्या गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत आहे. जेवढे बाकीचे ग्रहयोग वगैरे आहेत. आता बाकी ठीक आहे, म्हणजे धनस्थानातला मंगळ वगैरे ज्या काही त्यांना येणार आहेत प्रॉब्लेम्स वगैरे, ते तर नो डाऊट की ते ते पण क्लिअर आहेत. आपल्या सरांनी पण खूप वेळा सांगितलंय की मंगळ शुक्राचा प्रतियोग, युती, षडाष्टक वगैरे असताना जे काही त्रास होतात ते सगळं आपल्या सरांनी शिकवलेलेच आहे. तेही दिसून येणारच आहेत कालपरत्वे. पण आपण जेव्हा एखाद्या प्रोफेशनचा विचार करतो तेव्हा त्याच्या पाठीमागची जी बॅकग्राऊंड असते, कारण आता सध्या सगळीकडे राजकारणाचं वारं वाहत आहे. काही पत्रिका अशा आहे की तिकीट मिळेल का वगैरे, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात ग्रहयोगाबरोबरच. आणि हे इथं यांच्या बाबतीमध्ये खूप महत्वाचं ठरलेलं असं मला जाणवतंय. धन्यवाद मॅडम. सूर्य उच्चीचा, राहू हो हो दशमात, हो तो पण म्हणजे तो हो हवाच हो ना, राजकारण म्हटलं हवाच आहे, तर हवाच आहे. हो, त्यामुळंच. मुत्सद्दीपणा जो हा. लागतो ना, हा एक्झॅक्टली, तो रवीने पण दिलेला आहे आणि राहूनी पण दिलेला आहे. येस. हो, आणि मंगळामुळे तडफदार बोलणं राजकारणात लाभी ठरलं असं त्याला. बोलण्यात एक लागतं धार असते ना. हो हो
आणि नुसतंच फटकं असं नाही आपण म्हणू शकत, कारण जिथे मंगळ बसलाय ना तो धनेश इकडे म्हणजे लग्नात आहे, शिवाय तो गुरु आणि शुक्र यांच्या बरोबर, म्हणजे ती रणनीतीने जे भाषण कौशल्य लागतं ना आपल्याला ह्या एक्झॅक्टली राजकारणात, एक्झॅक्टली हो. ते खूप म्हणजे त्यांचं असं चांगलं, कारण काही काही वेळेस टू दी असं पॉइंट पण आणि हा सॉफ्टनेस पण हा ह्या दोन्ही असं गोष्टी हा बरोबर आहेत त्या. म्हणजे हो वजन हवं ना त्या हो 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 बोलण्यात. हो. मॅडम मॅडम एक माझ्या बोलू का आणखी? हो बोला 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 मॅडम. खूप पूर्वी असं एक म्हणजे मी जेव्हा फलादेश शिकत होते तेव्हा जी राहू केतूचे जे स्वामी असतात म्हणजे कार्मिक ग्रहांचे स्वामी हे राजकारण्यांच्या कुंडलीत बलवान असतात, असा एक नियम माझ्या अभ्यासात आला होता. तर इथं आता बघितलं तर राहू केतूचे रविचंद्रच आहेत कार्मिक ग्रहांचे स्वामी, तर ते दोघेही बलवान आहेत. आणि आश्लेषा नक्षत्र तर आपण म्हणतो ना, म्हणजे की जबाबदारी घेणार नक्षत्र, तर या दृष्टीने पण यांना राजकारणात संधी मिळण्याचं कारण हे मला एक आढळतं. छान. आता हा नियम आपण बाकीच्या कुंडल्यांमध्ये राजकारण्यांच्या कुंडल्यात पण बघता येईल. बघूया. चालेल, काय हरकत नाही ना, कारण असे रूल्स कसे मॅडम खूप आहेत ना, पण ज्यावेळेस ते आपल्याला लागले की मग आपल्याला ते पक्क म्हणजे असं हे पण होतं आणि कमीत कमी 2005 साली शिकले छान. पण आता मला एकदम मायावतींच्या कुंडलीत आहे असं काही. म्हणजे मॅडम तुम्हाला असं बोलायचंय का की केतू आश्लेषा नक्षत्रात आहे म्हणून त्यांना नाही, राजकारणात चंद्र आश्लेषात आहे. अच्छा अच्छा. केतू मगामध्ये म्हणजे चंद्रच आणि दुसरे नक्षत्र नाही कुठले ग्रह बघायचं, असले राशी तरी होऊ बघायची. शकतं ना. नाही, कार्मिक ग्रहांची राशी बघायची. म्हणजे राहू केतूंच्या राशी आहेत ना, आता ह्या सिंह आणि चंद्र झाल्या ना, सॉरी शनी आणि शनी मॅडम. हा शनी पण अग्नितत्वात आहे ना, म्हणजे तसं त्याचं हे प्रभाव आहे. फक्त तो वक्री आहे, पण वक्री असला तरी मला नाही वाटत आता तो त्याच्या पोझिशनमुळे तो वक्री आहे, रवीपासून लांब असल्यामुळे, पण पृथ्वीच्या जवळ आहे म्हणजे एवढा जास्ती परिणामकारक आहे. मॅडम बोला बोला सर. मॅडम ह्या पत्रिकेमध्ये रवी उच्चीचा आहे आणि चंद्र स्वराशीचा आणि दोन्ही आत्माकारक आणि अमात्यकारक आहे. एक अधिकार आणि लोकप्रियता दोन्ही गोष्टी जोडून आल्याच. तो एक तिथं फायदा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लग्ने जो शुक्र आहे तो दशमांश मध्ये आणि नवमांश मध्ये पण उच्चीचे झालेत, त्यामुळे लग्नेचा तो खूप इफेक्ट. आणि शुक्र हा ग्रह तसं म्हणजे ज्याला म्हणतात ना पर्सनॅलिटीमुळे काही लोकांकडे आकर्षित होतात, तसं पण झालेलं वाटतंय ह्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये. हो, सरांनी एकदा मागे सांगितलं होतं ना की शुक्र म्हणजे पॉवर ऑफ अट्रॅक्शन म्हणून. हा, ते काही आता आजकाल कसं प्रचारामध्ये हिरो हिरोईन आणतात, काही लोकांना आणतात सेलिब्रिटी आणि लोकांना आकर्षित करतात, तसं म्हणजे अट्रॅक्शन असलेली व्यक्ती आहे. आणि जास्त म्हणजे शनी जरी योगकारक शनी जो आहे त्या शनीचा पण खूप परिणाम होतो ह्या कुंडलीमध्ये. कारण शनी जरी राहूच्या मुखात बघत असला तरी त्या कुंडलीचा योगकारक ग्रह आहे, त्यामुळे शनीचं आणि तो अष्टम स्थानामध्ये आहे आणि तो बघतोय परत दशम स्थान आणि द्वितीय स्थान आणि पंचम स्थानाला. विशेष म्हणजे गुरु पण पंचमाला बघतोय, शनी पण बघतो आणि मंगळ पण बघतोय. म्हणजे हे 3 ग्रह एवढे स्ट्रॉंग आहेत म्हणजे त्यामुळे पंचम स्थान खूप झाले. आणि पंचम स्थान म्हणजे ऊर्जा, एकदम एनर्जॅटिक, म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये लागते ते. आणि मूल त्रिकोण राशीमध्येच रवी आणि सिंहातला जो म्हणजे केतू आहे तो मगा नक्षत्रात आहे. आणि चतुर्थ स्थान सुद्धा चंद्राचं स्वतःचे राशीचं स्थान आहे, त्यामुळे तो पॉप्युलॅरिटीसाठी ते सुद्धा मदत करते. आणि सप्तमेश जो आहे तो धनात आहे, सप्तमेश मंगळ धनामध्ये आहे, त्यामुळं धनामधला मंगळ सुद्धा म्हणजे जरी आपण विचार करतो कुठले आजार देईल किंवा काही कौटुंबिक त्या लोकांना आणि बोलण्याचे अधिकार करतो. बोला बोला तुम्ही बोला. त्यामुळं तर मला तर असं वाटतं की ह्या पत्रिकेमध्ये म्हणजे रवी चंद्र यांचा मेन रोल जसा आहे तसा शनीचा पण रोल आहे, कारण शनी सुद्धा अधिकार देणार ग्रह आहे आणि तो अष्टमात गुरुच्या राशीत आहे. मूळ त्रिकोण राशीमध्ये असल्यामुळे त्याचं आपण म्हणतो ना कोदंड शनी, तसा तो अष्टमात आहे. तर अष्टमात म्हणजे वडिलांनंतर, कारण अष्टम स्थान जो अष्टमेश जो आहे गुरु हा लग्नात आहे आणि तो भाग्याला पण बघतोय, त्यामुळे शनी आणि गुरुनी भाग्यामध्ये पण त्यांना खूप साथ दिलेली. आणि वृषभ राशी सुद्धा तशी मेहनती आणि चांगली रास आहे, त्यामुळे तिन्ही ग्रह पण खूप चांगले होते. लग्नेशासक गुरु पण आहे आणि बुध पण आहे, आणि बुध सुद्धा ह्या लग्नाचा मित्र आणि शुक्राचा मित्र, लग्नाचा मित्र आहे.
आणि बुध हा धनेश आणि पंचमेश, म्हणजे दोन्ही बाबतीमध्ये म्हणजे धन आणि पॉप्युलॅरिटी स्वतःच्या ह्याच्यातून त्यांनी निर्माण केलं असं मला वाटतं. त्यामुळं माझं मत मी व्यक्त केलंय. धन्यवाद. थँक्यू. जनसंपर्क आपण सप्तम स्थानावरून बघतो, तसं सप्तमेश मंगळ धनस्थानात आणि राहूच्या नवपंचम योगात आहे. आणि ह्या सप्तमेश धनस्थानात जाण्याचा आणि राहूच्या नवपंचम योगात येण्याचा म्हणजे राहू जो काही आहे, जो प्रभावाच्या दृष्टीने लोकांवर आश्वासक बोलणं, तो पण मिथुन राशीमध्ये मंगळ. मिथुन ही बोलकी राशी आहे किंवा बुधाची बुद्धिमत्तेची बुद्धिजीवी राशी म्हणतो यात. तर याचा संबंध कुठेतरी आश्वासक बोलणं, लोकांवर एक प्रभावशाली बोलणं, याचा संबंध राहूमुळे पण आला, कारण राहू हा थोडासा एक प्रभाव दाखवतो एक प्रकारचा. तशा दृष्टीने पण लोकांवर त्याची प्रतिमा बोलण्याची खूप चांगली निर्माण झाली बहुतेक जनसंपर्कामध्ये, असंही एक विचार. होय ना. आणि राहू हा कसं दशमात आहे, शिवाय तो इंटेलेक्च्युअल राशीत म्हणजे कुंभ राशीत, तर कुंभ त्याच्या राशीत नेटवर्क पण जे लागतं ना राजकारणासाठी ते पण चांगलं होतंय ना इकडे. आणि मंगळ पण राहूच्याच नक्षत्रात आहे, त्यामुळे अजून एक प्रभाव त्याचा पण जास्त बलवान जातोय त्याच्या दृष्टीने. सामान्यतः राहू कर्मस्थानात आहे. मग आता सरांनी सांगितल्याप्रमाणे राहू मंगळाबरोबर नवपंचम योग वाणी स्थानाबरोबर योग निर्माण होतोय. तर राहूचं एक असं एक व्यक्तिमत्व असतं ना, थोडासा संभ्रम सुद्धा करणं, पण त्या संभ्रमातून परत कार्यशैलीच्या माध्यमातून तिथे सूर्य आणि शनी हे दोन्ही पण त्याला साथ देतात. आणि तो जो जे काही बोलतोय लोकांमध्ये आपली वाणी स्थानातून भाव निर्माण करतोय, ते संभ्रम न ठेवता त्याला फिजिकल मॅनिफेस्टेशन मध्ये आणत असावं. म्हणून त्याचं एक हे कारकत्व वर्किंग होतं म्हणजे त्याच्यामुळे त्या आमदार रविचंद्र दोन्ही बलवान, पॉलिटिकल स्टेटस साठी म्हणजे सपोर्टला रविचंद्र दोन्ही बलवान झालेत. आणखीन शुक्र पॉवरफुल झाला आणखीन. लग्नातच बुध बुद्धीचा कारक आहे, गुरु ज्ञानाचा कारक आहे, आणि शुक्र लग्न शुक्र पण एकदम उच्चीचा आहे सगळ्याच ह्याच्यामध्ये. ते लग्न त्यांचं ह्या कुंडलीचं म्हणजे बघता क्षणी एक पॉइंट जो आहे तो लग्न स्थान खूप बलवान झालेलं आहे. आणि हे सूर्य आणि चंद्र पण ना मॅडम, कारण ते आहेतच म्हणजे असं ठळक पटकन ओपन केल्या बघितलं तर म्हणजे ठळक असं लग्न लग्नेश आणि लग्नी असलेले बुध गुरु. सूर्यचंद्र तर आहेतच. दशमातला राहू पण इथे खूप हे करतोय. सगळ्याच ग्रहांचा प्रभाव आपापल्या परीने चांगला, प्लस आता हे शनी मंगळ चांगलं पण आपण म्हणू शकतो आणि निगेटिव्ह पण, म्हणजे त्यांचं हो, प्लस मायनस दोन्ही दृष्टीने. हो, अगदी बरोबर. हो. आणि कर्क रास आहेच, ती पण जनसंपर्कासाठीच आहे, सेवेची रास आहे ती पण. हो मॅडम मी बोलू? होय बोला. नमस्ते मॅडम. नमस्ते. आता इथे लग्नातच जसं आता मॅडम पण म्हणल्या, सरोज मॅडम पण, शुक्र हा तर एक ग्लॅमर पण देतो, अट्रॅक्शन पण देतो. तो पर्सनॅलिटी मध्ये पण अट्रॅक्ट होतो, कारण एक तर वृषभ लग्न आहे आणि लग्नेश शुक्र लग्नीच आहे. शिवाय त्याला नवमांश पण खूप छान भेटलाय, उत्कृष्ट अंश आहे तो. नवमांशी सुद्धा उच्च नवमांशी म्हणजे हे मीनेमध्ये आहे. सो तो एक स्ट्रॉंग पॉइंट आहे. आणि या शुक्रासोबत बुध पण आहे. शुक्र बुध ही जोडी पण खूप छान काम करते, जेव्हा पॉलिटिकल आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये देखील इम्पॅक्ट करेल. आता ह्याला सोने पे सुहागा मी असं म्हणेल की त्याला गुरुची जोड भेटली आहे. आणि हा गुरु सुद्धा उत्तम नवमांशी आहे, गुरु विद्यांश मध्ये आहे. सो गुरुसारखा ग्रह देखील जेव्हा यांना जोडीला येणार, तर तेव्हा फक्त म्हणजे नाही का अट्रॅक्ट करून फक्त आश्वासनं देणं आणि फक्त एक असं बोलबाला करणं असं नाही होणार. ती व्यक्ती काम पण करेल, कारण गुरु पण तिथे आलाय, त्यांना ते करावं लागेलच. या पद्धतीने आहे ते असं एक इम्पॅक्ट करतं. त्याच्यानंतर इथे पृथ्वी तत्व लोडेड आहे, शुभ ग्रहांनी युक्त आहे, शिवाय लग्नीच आहे. गुरु लग्नी असलं की त्या जातकाला मान प्रसिद्धी हे ते मिळणारच आहे. त्यामुळे त्याही तर आल्याच तिथे गोष्टी. शिवाय नवमांश देखील फक्त चंद्र आणि मंगळ यांनाच तो
एक निगेटिव्ह तसा आहे. पण बाकीचे सगळे नवांश खूपच छान भेटलेले आहेत. म्हणजे अगदी उत्कृष्ट अंश, विचक्षण अंश. केतू सारख्या ग्रहाला विचक्षण अंश हा आलाय. त्या केतूची दशम स्थानाच्या ह्याच्यावर तो इम्पॅक्ट करतोय. हा चांगला नवंश असून राहू सुद्धा उत्पन्न अंशमध्ये आहे. आता इथे जसं म्हटलं की पृथ्वी तत्व लोडेल, त्यामुळे जातक काही ना काहीतरी बिझनेस तर असणारच आहे. आता इथे केतू आहे आणि हा जो चतुर्थेश आहे तो रवी आहे. तो रवी व्ययात गेलाय. आता इथे आपण बऱ्याचदा काय होतं की चतुर्थ स्थान आणि चंद्र याच्यावरनं आपण आपल्याकडे असलेल्या जे काही शेती किंवा पशु हे ते या सगळ्या गोष्टी पाहतो. त्याप्रमाणे इथं पाहिलं तर हा चंद्र जो आहे तो स्वराशीतच बसलेला आहे. पण चंद्र पापांश मध्ये बसलाय. प्रत्येक वेळेस पापांश म्हटलं तर काहीतरी निगेटिव्हच इम्पॅक्ट करेल. पण तंबाखू ही गोष्ट जी आहे की ती या अंगाने आपण विचार करू शकतो की तंबाखू खाल्ल्याने लोकांना काय गोष्टी होतात. म्हणजे तंबाखू काही खूप असं चांगलं काही प्रोडक्शन करतं असं काही नाहीये. पण ते इथे इम्पॅक्ट करतंय. आणि त्यात परत जे आपण पाहतो की मुखस्थान खाण्याची हॅबिट जी आहे तर तिथे मिथुनेचा मंगळ आहे. म्हणजे बुधाच्या राशीतला मंगळ आणि त्यात तो कोणाबरोबर बसलाय तो उग्र अंशमध्ये पण आहे. सो या पॉइंट ऑफ व्ह्यू बघितलं तर काही ना काहीतरी त्या रिलेटेडच्या ज्या गोष्टी आहेत तर त्याही गोष्टी इम्पॅक्ट करतात. बोलणं पण तितकंच हे असणार. आता पॉलिटिशियन म्हटलं तर त्यांनी एकदम सॉफ्ट स्पोकन असून चालणारच नाहीये. नाहीतर मग दुसरी पार्टी येऊन त्यांना कधीच त्यांचा बोलबारा होऊन जाईल. सो त्या केसमध्ये जर पाहिलं तर हा मंगळ उग्रांश मध्ये हा पॉलिटिशियनसाठी योग्यच वाटतं. दशमातला राहू इथे बोलतोय की पॉलिटिक्स साठी हा राहू किती काम करतो आहे. आता जसं मगाशी मला वाटतं केसकर मॅडमनी पण तो पॉईंट सांगितला, तर खूप छान पॉईंट सांगितला तो. बरोबर आहे मॅडम, हे आपल्या वाचनामध्ये येतच हे. आणि दशमातला आणि त्यात परत कुंभ राशीतला बुद्धी तत्वातला राहू, जसे आपण काही ऍक्सेस पाहतो त्याचप्रमाणे 5-11 हा ऍक्सेस सुद्धा खूप महत्वाचा असतो. बऱ्याचदा त्याच्याकडे दुर्लक्ष होतो. आता हे दोन्हीही राहू केतू खूप छान नवमंश आहे. म्हणजे केतू सारख्या ग्रहाला विचक्षण अंश म्हणजे ही हॅज टू वर्क प्रॉपरली. त्याला या गोष्टी कराव्या लागतील असं एक कुठेतरी दाखवतो. बुद्धी तत्वाने विचार करून तो वागणार आणि त्यात त्याच्याकडे असलेले रवीची राशी, रवीचा अधिकार आणि दशम स्थानात असलेला हा राहू हा कुंभ राशीतला, शिवाय तो उत्पन्न अंश म्हणजे इथे त्यांना, आणि तो शनीच्या दृष्टीत आहे. त्याच्यामुळे त्याही गोष्टीचा इम्पॅक्ट करतो. काम करत असताना या गोष्टीचा त्यांना तो निश्चितच प्रभाव पडणारच आहे. आता मगाशी कुणीतरी एक सांगितलं व्यसनाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. आता काही त्या गोष्टी असतील पण आपण पत्रिका ऍज अ आमदार म्हणून पाहतोय म्हणून ते मी बोलत नाही. पण षष्ठेश जेव्हा लग्नी आहे तो सेवेचा जो आहे तो षष्ठेश शुक्र, बुध आणि गुरु बरोबर आहे. तर सेवा ह्या गोष्टी पण इथे आल्या आणि तो वृषभ राशीमध्ये आहे, स्थिर तत्व आहे, तो पण इम्पॅक्ट करतो. आणि चंद्रावरनं सुद्धा आपण सेवा पाहणार आहे. आता चंद्रकुंडलीचा जर विचार केला तर इथं लग्नीच कर्क राशीमध्ये चंद्र आला म्हणजे जनसंपर्काचा हा खूप स्ट्रॉंग इम्पॅक्ट करतो. त्याच्यानंतर दशमामध्ये चंद्रकुंडलीप्रमाणे बघितलं तर मेषेचा रवी जो आहे तो उच्चीचा आहे, दशमात आहे. म्हणजे डेफिनेटली जातकाचा सरकारशी आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याचा इम्पॅक्ट होतो. आमदार होण्यासाठी ज्या गोष्टींसाठी उपयुक्त असं आहे त्याच्यापैकी एक रवी आहे, शनी आहे. शनी गुरुच्या राशीत आहे, शनीला अवयांश दिलेला आहे. सो जातक वडिलांच्या मृत्यूनंतर तो आमदार बनला असं आपण सांगितलं. तर त्याच्यामध्ये गुरुच्या राशीतला शनी आणि हा अभयांश म्हणजे त्याला ब्लेसिंग आहे. आणि या ब्लेसिंगच्या ह्याच्यात आणि निसर्ग कुंडलीप्रमाणे पण जर बघितलं तर धनु राशी ही भाग्यात येते आणि ह्या भाग्याच्या राशीतला हा शनी म्हणजे वडिलांच्या पण तो अष्टमात आलाय. सो वडिलांच्या डेथ नंतर या जातकाला ती ऑपॉर्च्युनिटी भेटली. सो हे इथं खूप चांगल्या पद्धतीने बोलतोय. आणि म्हणजे हे मंगळ जो इथं द्वितीय स्थानामध्ये जो आलेला आहे तर त्यामुळे जातकाला बोलण्यासाठी कशा फक्त गोड बोलणं असं नाही, तर जिथं वेळ येईल तर त्या केसमध्ये त्यांना थोडंसं कट्टरपणे पण बोलावं लागतं. सो तोही तो इम्पॅक्ट करतोय. आणि आलेल्या दशा, आता या दशेच्या ह्याच्यामध्ये त्यांना शुक्राची दशा ही चांगलीच गेलेली असेल, कारण शुक्राची दशा ही म्हणजे लग्नेश आहे. स्वतः शुक्र स्वराशीचा बसलाय, चांगला नवमांशी आहे. हा षष्ठेश म्हणून काही अडीअडचणी पण असतील, पण पॉलिटिकल पॉइंट ऑफ व्ह्यू जर पाहिलं तर तिथं त्यांना ती उत्तम अजून आहे. ती दशा 2027 पर्यंत आहे आय थिंक. त्याच्यानंतर मग रवीची दशा जी आहे तर पुढे जाऊन देखील त्यांना पॉलिटिक्स साठी चांगलंच यश भेटेल असं मला वाटतं.
कारण शनीची ज्याच्या स्वराशीवर तर दृष्टी आहेच, तो एक इम्पॅक्ट करतो. त्याचबरोबर मंगळ उच्च राशीकडे त्याच्या 8व्या दृष्टीने पण पाहतो, सो तो पण एक पॉझिटिव्हली ठरेल. सो आमदार या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर हे सगळे जे पॉइंट आहेत त्यांना प्रभावी ठरतात. चंद्र आश्लेषा नक्षत्रात असताना तो जनसंपर्कात तर आहेच, पण त्याचबरोबर त्यांना सगळ्या प्रकारच्या लोकांना टॅकल करायला लागतो. तर अशा वेळेस जातक तेवढा स्ट्रॉंग पण असायला पाहिजे, कारण त्यांची राशी कर्क आहे आणि लग्न हे शुक्राचं लग्न आहे, हे डेलिकेट लग्न आहे. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पाहिलं तर या सगळ्या गोष्टी त्यांना प्रभावित ठरलेलं आहे. आणि त्यांचं हत्यार, जनरली पॉलिटिकल या लोकांचं एक हत्यार असतं ते म्हणजे त्यांची वाणी. त्या वाणीच्या ह्याच्यात मॅक्सिमम ह्या लोकांना स्पीच हे ते या सगळ्या गोष्टी करत असताना लोकांच्या समोर यावंच लागतं. सो हा बुध जो सेनांश मध्ये आहे, तर हा बुध उत्तम रीतीने इथे बोलतो असं मला वाटतं. हा इथे सेनांश मध्ये असून त्याला जोड ह्या शुक्र गुरुची आहे आणि त्यांना सुद्धा उत्तम नवमांश आहे. त्यामुळे जातक या सगळ्या गोष्टींचा योग्य वापर करेल. थँक्यू मॅडम. छान छान सांगितलं, थँक्यू. अश्लेषा नक्षत्राची देवता आहे ती सर्प आहे. होय. हा सर म्हणतात तसं आपण तो संबंध राहू आणि हे सर्प देवता हा सुद्धा जोडू शकतो. आवाज नाही. त्यांनी बंद केलं. सर्पदेवता अश्लेषा नक्षत्राची देवता आहे आणि राहू सुद्धा सर्पच दाखवतो. राहू होय होय. हा सर काय बोलले ते कळलं नाही मॅडम. ते ऐका काय बोलले ना ते कळलं नाही. ते काय म्हणतायत, हा चंद्र जो आहे ना आश्लेषा ह्याच्यात आहे ना, त्याचं म्हणजे सर्प हे आहे ना, आणि हा राहू पण सर्प दाखवतो असं मला तरी असं ऐकू आलं. कारण ते त्यांचं माईक मध्ये काहीतरी हे थोडस गडबड हो 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 मी असंच म्हणालो. बरोबर असंच म्हणाले की ठीक आहे. थँक्यू. नेटचा काहीतरी प्रॉब्लेम असेल तर काही वेळेस ऐकू येत नाही स्पष्ट. बोला सावंत मॅडम, तुम्ही बोला काही. आलात ना तुम्ही, गीता सावंत? मॅडम एक 5 मिनिट द्या, बोलते मी. हा बोला बोला, कारण आम्हाला आवडेल ऐकायला तुमच्याकडनं पण. आता आपल्या केसकर मॅडमने कसा छान पॉइंट सांगितलं तो कार्मिक ह्याचा. असंच सगळ्यांनी चर्चा करता करता एखाद्याचा एखादा पॉइंट हे होतो, दुसऱ्याला तो लक्षात येतो, मग आपल्याला अजून हे मिळतात ना पॉइंट्स पत्रिका सोडवायला. संततीचे योग या पत्रिकेत कसे असतील याबद्दल कोणी बोलेल का? संततीचा चांगलाच असेल ना. हा बोला, कोण बोलतंय? रवींद्र बोलतो. हा बोला बोला. सहज म्हणून विचारायला, आता सध्या शुक्राची महादशा 2027 पर्यंत चालू आहे, तिथपर्यंत ठीक आहे, पण पुढे येणारी रवीची महादशा, रवी या नवमांश कुंडलीमध्ये सुकेश आहे, तो अष्टमात गेलेला आहे, राहुयुक्त झालेला आहे आणि शनीच्या दशम दृष्टीत आहे. तर कुठेतरी ही महादशा रवीची जी असणार आहे ही त्याच्यासाठी घातक हा शब्दाचा वापर मी ते म्हणजे उल्लेख करू शकतो का, या दृष्टीने आपण विचार करू शकतो का? घातक सेन्स हे बघा ना, मुळातच रवी वेळात आहे ना, तर मग आता हे राजकारण म्हटल्यावर आरोप प्रत्यारोप चौकशी काही म्हणजे असं होऊ शकतं, बदनामी लोक करण्याचा प्रयत्न करू शकतील, असं असं काही होऊ शकतं ना. शनी जेव्हा मेशीतून जाईल तेव्हा त्यांना त्रास होईल. शनी जेव्हा रवीवरनं जाईल ना, तर त्यावेळेस एक काही कालावधी त्यांना निश्चितच त्रास होईल. म्हणजे अर्थात पुन्हा पॉलिटिशियन या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर तेव्हा आता ते फक्त 1.5 वर्ष हे मॅडम हे होते काय ते वडिलांच्या नंतर, आता तर ते त्यांचा व्यवसायच हे करतात, पण म्हणजे जाऊ शकण्याची शक्यता पण अशी आपल्याला वाटते ना असेल म्हणून. हो हे बघा त्या आणि वडील गेले ते पण एक झालंय ना. हॅलो काय वडील वारले ना त्यांचे. हो 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 त्याच्यानंतरच तो पण त्यांना ते आमदारकी मिळाली ना मॅडम. या त्या कुठल्या मॅडम विचारतायत ना संततीचं, तर आता इथे पंचम स्थानाला मॅडम 31 मार्क्स आहेत अष्टक वर्गाप्रमाणे. तो पंचमेश बुध लग्नात आहे, शिवाय गुरु बरोबर आहे. मग तुम्हाला काय म्हणायचं की संततीचे योग असतील की नसतील, काय विचारायचंय काय?
असतील मॅडम, फक्त हो ना. एवढंच आहे शनीची 10वी दृष्टी पंचम असते. स्थानाला शनी मंगळ आणि हे बघतात आहे हा पण आणि संतती गुरुची दृष्टी हे म्हणजे हे हा आता शनी बघतोय म्हणून समजा मे बी थोडस हे काही अडचणी येतील, मंगळ पण आहे, आपण बोलू शकतो. पण पैसा म्हणजे खर्च करून होणार ना, संतती होणार. हम्म. हा. आणि मॅडम लग्नी कसं दृष्ट आपला बोला मॅडम सॉरी. हा हा बोला बोला ना. हा बोला ना मॅडम, तुम्ही बोला आता, ते थांबलेत तर. हा शनी मंगळाची एकत्रित दृष्टी पंचम स्थानावर आहे, बरोबर आहे तो पॉइंट. पण पंचमेश कसा आहे, तर पंचमेश तो बुध आहे, तो चांगल्या नवमांशी आहे. त्याच्यानंतर तो गुरु सोबत आहे, गुरुची पंचम दृष्टी तिथं आहे. त्याप्रमाणे अष्टक वर्गाप्रमाणे पण तिथे 31 मार्क्स आहेत. अर्थात तिथे काही छायाबिंदू पण तिथे बसले की त्यातला एक शुभबिंदू पण आहे. धूम आणि मृत्यूबिंदू असल्यामुळे काही अडीअडचणी पण येतील. येऊ ही शकतो. हॅज टू फेस इट. पण तरी पण संतती होणार नाही असं नाही होणार, कारण गुरु सुद्धा चांगल्या नवमांशी आहे. त्यामुळे संतती पण होणार जातकाला. येस. मे बी आपण सिझेरियन वगैरे असं म्हणू शकतो, कारण मंगळ आणि मॅडम तिथे 5 मार्क दिले बरं का. हो. हा बोला. आता मगाशी कुठले सर बोलत होते? हॅलो. हा नाही, किंबहुना अशाच प्रकारची चर्चा करायची होती. अतिशय योग्य प्रकारे माधुरी मॅडमने ते मांडलेलं आहे. हा थँक्यू मॅडम. ठीक आहे, थँक्यू. वेलकम. बोला अजून कोण? मॅडम, मी बोलू जरा? हो बोला बोला. काही नाही, लग्नी वृषभेचाच शुक्र हे सगळ्यांनीच सांगितलं, तर तो एक पंचमा ह्याच्यापैकी योग आहे ना, मालव्य योग आहे. हो हो होय. तेवढंच पॉइंट आउट करायचं होतं की म्हणजे ते तो त्यामुळे ते त्याला सर्व प्रकारची ती सुख मिळणारच आहेत, म्हणजे संतती सुख सुद्धा मिळणारच. मिळणार येस. फक्त अडचणी येऊ शकतात ना, कारण अडचणी येऊ शकतात. म्हणजे ते आणि म्हणाले तसं मंगळाची दृष्टी आहे म्हणून सिझरियन किंवा असं, किंवा कदाचित काही ट्रीटमेंट घ्यावी लागेल, पण संतती होईल असं होणार. येस. हा मालव्य योग तर आहेच. शिवाय हे लग्न शुक्र सूर्य पुष्कर नवंश, मी सुरुवातीलाच म्हणाले ना, त्यांचं घराणं पण चांगलं, म्हणजे असं मान सन्मान प्रतिष्ठा, म्हणजे चांगल्या घराण्यात आपण म्हणतो ना असं जन्म. मॅडम नवमांश लावा ना. नवमांश लावू? ओके, तुम्ही सगळ्यांनी सांगितलं म्हणून मग मी थांबले होते. लग्न कुंडलीमध्ये शनी हर्षला आणि नेपच्यूनने युक्त येतं, ह्याचा विचार कसा करू शकतो आपण? हर्षल नेपच्यूनचा आम्ही सहसा विचार नाही. माधुरी मॅडम बोला, तुम्ही करत असताना त्याचा विचार. तो नेपच्यून जरी तिथे असला तरी नेपच्यूनला सुद्धा चांगला नवमांश आहे, तो अभयांश मध्ये आहे आणि तो पॉझिटिव्हलीच ऍक्ट करेल, असं निगेटिव्ह हे करणार नाही. आणि हर्षलला सुद्धा जो नवमांश आहे तर तो देखील धनांश मध्ये आहे, आणि हर्षल धनांश मध्ये आहे आणि हर्षल नेपच्यून शनी या तिघांची दृष्टी धनस्थानावर आहे. जरी तिथे मंगळ असला म्हणजे काही ना काहीतरी धनाच्या रिलेटेड अडचणी होणारच आहेत, पण तरी सुद्धा यांची दृष्टी आणि ह्यांचा नवमांश चांगला आहे, त्यामुळे अडचणी जरी असल्या तरी त्याचे बेनिफिट पण होतील. पण अग्नी तत्वात जेव्हा हर्षल असतो तर तेव्हा त्याची काही क्रिटिकल फळं भेटतात, तर ज्याने त्या अंगाने जर विचार केला तर त्यांच्या वडिलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तशा काही गोष्टींसंदर्भात कदाचित झाल्या असाव्यात, कारण तो धनु राशी म्हणजे निसर्ग कुंडलीप्रमाणे परत बघितलं तर ती भाग्यातली राशी, किंवा भाग्याच्या संदर्भात अचानक काहीतरी अडचणी, किंवा वडिलांच्या बाबतीत पण अचानक काही गोष्टी, किंवा त्यांचं काहीतरी मृत्यू, असं काहीतरी ऍक्सिडेंट म्हणा, कारण मंगळाची पण दृष्टी आहे, असं ते दाखवू शकतं. वडिलांच्याच बाबतीत की या जातकाच्या स्वतःच्या बाबतीत पण आपण असं पण होऊ शकतं. डिपेंड्स, म्हणजे वडील किंवा त्यांच्या ह्याच्या बाबतीत पण, जर त्यांच्या वडिलांच्या बाबतीत होऊन गेली असेल तर त्यांच्या बाबतीत नाही होणार ती घटना, असं होऊ शकतं. थँक्यू मॅम. मॅडम, आणि आता हे नवमांशात राहू आणि रवी एकत्र आहेत, म्हणून वडिलांच्या नंतर ह्यांच्याकडे ते आमदारकीचं हे आलं आणि
नंतर त्यांचा उत्कर्ष असं आपण म्हणू शकतो हो, का? म्हणू शकतो ना, म्हणू शकतो. नंतरच मिळाले मॅडम त्यांना ते. हा, आपण ते आपल्याच सांगितलं, हा, हा. पण म्हणजे नवमांशावरनं अग्नितत्वात हे दोन्ही ग्रह आहेत, म्हणून मी ही शंका विचारली. हो मॅडम, बरोबर आहे. बघा, रवी राहू हे कॉम्बिनेशन जे आहे ना, तर हा त्याच्यामध्ये आपल्या पितरांचा संबंध येतोच. म्हणजे आपले जे अँसेस्टर आहेत हा तर त्यांचा संबंध येतो. त्याच्यामुळे नवमांशी ते अगदी योग्यच दाखवते. धनु राशीतला रवी राहू म्हणजे वडिलांच्या ह्याच्यानंतर ती ख्याती त्यांना भेटेल, हे बरोबरच आहे. थँक्यू मॅडम. येस मॅम, वेलकम मॅम. आवाज येत नाहीये का? लग्न कुंडलीमध्ये पण सुकेश जो रवी आहे तो व्ययात आहे आणि नवमांश कुंडलीमध्ये पण सुकेश रवीच आहे तो अष्टमात आहे. म्हणजे कुठेतरी घरापासून किंवा गृहसौख्याची कमतरता असं हो, म्हणूयात का आपण? हो, म्हणू शकतो ना, कारण तिथे केतू पण आहे ना सुखस्थानात. हम्म. चतुर्थेश वेळात गेलाय. बरोबर. पण मग हा उच्च शिक्षणाच्या दृष्टीने जातक परदेशी जाण्याचा असा काही संदर्भ आपण इथे घेऊ शकतो का? हा, तसं पण म्हणता येईल ना, की म्हणजे घरापासून दूर कशाच्या निमित्ताने जाईल, म्हणजे काय व्यवसायानिमित्त असं पण होऊ शकतं ना, शिक्षणानिमित्त, व्यवसायानिमित्त, कशाच्या पण. मोस्टली बघा, असं की फार जरी कुंडल्या नाही, पण चतुर्थास असे राहू, केतू, शनी असे जर ग्रह असतील आणि शिवाय चतुर्थेश पण वेळात, तर हे म्हणजे काय म्हणायचं, जातक असं लांबच असतात ना घरापासनं. मग कोणी नोकरीच्या निमित्ताने म्हणा, कोणी शिक्षणाच्या, म्हणजे असं बाहेर गेलं, तुम्ही आता म्हणता फॉरेनला, किंवा असं व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर, असं दूरच जाणार ना घरापासनं. तिथे मार्क्स पण कमी आहे, अष्टक वर्गाप्रमाणे 24च आहेत. आईच्या बद्दल काही माहिती आहे का? म्हणजे मातृसुख कसं आहे का, पितृसुखाची हानी झाली, रवी राहू पण तुमचं पण नवमांशात. कमीच वाटतं ना मॅडम त्या केतूमुळे. हा, नाही, पण आपल्याला काही माहिती नाहीये मला ना नाही तशी. माहिती, कारण मी हा, ठीक सरांनी आहे, ठीक मला आहे. अचानक ही पत्रिका दिली आहे. नाही, नाही, बरोबर आहे, सगळीच गोष्टी नाही माहित असत, पण ती एक शक्यता आहे की बाबा आईपासून दूर राहणं असं पण होऊ शकतं. आईपासून तर दूर, केतू म्हटल्यावर नो डाऊट ना, म्हणजे घरापासूनच दूर ना मेन. किंवा आईच्या संदर्भात पण काही, मी तिथं तुम्हाला शूलबिंदू आलाय असं पण सांगितलं ना, सूर्यात हा, नक्षत्र. म्हणजे ते काहीतरी दुःख आईच्या त्याबद्दल, त्या नातेवाईकांबद्दल. किंवा हे पण त्या आईसाठी दुःखच झालं ना, हा पंचमेश रवी रवी आपण म्हणजे पित्याचा कारक असं पण म्हणतो ना, त्यांचं हे झालंय ना, दशमात राहू पण आहे म्हणजे. बोला, अजून कोणाला काय बोलायचंय? मॅडम, बहुतेक सर्वच पॉइंट कव्हर झालेले आहेत. तरी पण तुम्हाला काय एक्स्ट्रा सापडले तर सांगा आम्हाला, किंवा हेच नाही परत. नाही, मी ऐकत होती, मी त्याच्यावरती रीडिंग नाही केली,
पण जे मॅक्झिमम पॉइंट कव्हर झालेले आहेत फक्त लग्न पत्रिकेमध्ये एक पॉइंट आहे, थर्ड हाऊस खूपच पॉवरफुल आहे आणि 8th आणि 12th मध्ये पापग्रह त्यांनी सुद्धा पत्रिकेला थोडंसं बल दिलेलं आहे. लग्नेश लग्नात आहे, तो पण एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे या पत्रिकेसाठी. होय. बाकी वडिलांच्या मृत्यूच्या नंतर त्याला यश भेटणारच होतं, ती मेन पत्रिका सांगते. हम्म. 4th हाऊसचा केतू हा दुनियादारीचा नॉलेज त्याला जास्त देतोय हम्म. आणि बोलताना हा व्यक्ती शनीची दृष्टी आहे सेकंड हाऊस वरती. होय. सेकंड हाऊस मध्ये मंगळ आहे जरूर. त्याने पैसे पण भरपूर खर्च केले असतील पॉलिटिक्स मध्ये आणि बोलताना सुद्धा म्हणजे जे काही बोलतो ते मुद्देसूद बोलतोय आणि इन्फ्लुएन्शियल व्यक्ती असल्यामुळे ह्याच्याकडे पद पदवी आहे. हम्म. म्हणजे ओळख चांगली आहे याची किंवा याच्या वडिलांच्या. मॅडम तुम्ही सूर्याला लग्न म्हणजे सूर्यापासून ग्रह पाहिले ना हा. तर ते त्याला जास्त मदत करतात. लग्न तर पॉवरफुल आहे, चंद्रापासून पण आपण पाहिलं तरी पत्रिका चांगली यश देते, पण सूर्यापासून ती आणखी चांगलं यश देते. म्हणून पण याला आणि मोर देन वन म्हणजे एकापेक्षा जास्त कामामध्ये यश म्हणून त्याचा एक धंदा सुद्धा आहे आणि प्लस तो पॉलिटिकल करिअर सुद्धा आहे त्याचं. तर ओव्हरऑल पत्रिका मध्ये सक्सेस चांगला आहे. त्याला ज्या दशा भेटलेल्या आहेत ना, अश्लेषाचा नक्षत्र, बुधाची दशा, मग केतू, मग शुक्र आणि नंतर सूर्य, हे असे जे त्याला दशा फॅक्टर सर्व चांगले आहेत म्हणून त्याला यश चांगलं आहे. शिवाय वडिलांची कारकिर्दी ह्याच्या पत्रिकेच्या आधारे जास्त पॉवरफुल दिसते म्हणून वडील गेल्यानंतर ह्याला लगेच सीट भेटली. छान. मॅडम एक पॉइंट आहे, शुक्र 7 डिग्रीचा आणि राहू 7 डिग्री एक्झॅक्ट केंद्र योग होतोय. प्लस लग्नेशाच्या अगदी जवळ आहे गुरु आणि बुध. तर ह्या 2 पॉइंट वरती पण आपण जर लक्ष दिला ना तर पत्रिकेची पॉवर आपल्याला कळेल. लग्न पावर. सूर्याच्या नक्षत्राचा आहे, हा पण एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे इकडे. आणि पापग्रह बलवान झालेले आहेत पत्रिकेत म्हणून याला यश चांगलं आहे. म्हणजे पॉलिटिक्स मध्ये जसा व्यक्ती पर्सनॅलिटी असायला पाहिजे तशी याची पर्सनॅलिटी आहे म्हणून त्याला यश आहे. थँक्यू. थँक्यू. वेलकम. वंशकुंडलीचा भाग्य शनी भाग्याच्या भाग्यात पंचमात आहे. आपण एक भाग्याच्या दृष्टीने भाग्यकारक चांगला पॉइंट आहे त्याच्या दृष्टीने. पत्नीबद्दल काय अंदाज करता येईल? तुम्ही सांगा आता, पत्नी कशी असेल? सप्तमेश मंगळ हुशार असेल, हुशार असेल. हा तेच ना. इंटेलिजंट आहे. तो बुध लग्नी आहे, गुरु बरोबर आहे, शुक्रा बरोबर आहे. आणि दाराकारक मॅडम, दाराकारक माझ्या माहितीप्रमाणे शुक्र आहे. शुक्रच आहे मॅडम. येस. त्यामुळे शुक्र दाराकारक आणि तो शिवाय पुष्कर नववंशात आहे. हा. म्हणजे सुंदर पण असेल, हुशार पण असेल. कारण तो शिवाय म्हणजे काय मीन नववंशी झाला ना, उच्चीचा झाला ना शुक्र परत. लग्न कुंडलीचा सप्तमेश मंगळ लग्न कुंडलीमध्ये कुटुंब स्थानात आहे आणि नवमेश कुंडलीमध्ये पण मंगळ, सप्तमेश मंगळ दशम स्थानात आहे. बहुतांशी हा व्यक्ती कुटुंबाशी संबंधित म्हणजे परिवाराशी संबंधित कुठेतरी ओळखीच्यातून आणि राजकारणाशी संबंधित घराण्यातूनच पत्नी मिळेल असा काही अंदाज आपण म्हणू शकतो का? येस, हेच म्हणायचं होतं. आणि मंगळ पण राहूच्या नक्षत्रात आहे. हो, म्हणू शकतो सर तसं. बरोबर आहे. थँक्यू मॅम. छान, सगळे छान अभ्यास करतायत, चांगले चांगले पॉइंट सांगतायत. तरी अजून एक मुद्दा असा पण विचारात येतोय की शनीची तिसरी दृष्टी, नवमेश कुंडलीमध्ये शनीची तिसरी दृष्टी सप्तम स्थानावर आहे आणि षडाष्टक योगात मंगळ आहे. तर या दृष्टीने वैवाहिक जीवन आणि वैवाहिक सुख किंवा सौख्य थोडस कुठेतरी
असं अप्स अँड डाऊन तर होणार ना. मॅडम आवाज येत नाहीये. नाही, आता कोणी बोलतच नाहीये तर आवाज कसं काय येईल मॅडम? काय झालं का सगळ्यांचं बोलून? मग काय करायचं? सरांना विचारा. दशा समोर ठेवून कोणी आणखी विवेचन करू शकेल का? हेसकर रसिका मॅडम मॅडम आहेत का? रसिका मॅडम आहे ऐकतेय मी मी ऐकतेय. सांगा ना त्यांना थोडं दशेबद्दल तुम्ही अजून छान सांगाल. नाही, दशा तर चांगल्याच आहेत. हम्म तर इथे फक्त एक म्हणजे आपण जो कर्मबिंदू म्हणतो, हम्म तर आश्लेषा नक्षत्र म्हणजे त्याचा कर्मबिंदू आला ज्येष्ठात, म्हणजे तो परत आपल्या सप्तम स्थानातच कर्मबिंदू आलाय. हो 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 आणि सप्तस्थान आपण सेवा म्हणजे जनसंपर्क किंवा राजकारण याचा हे विचार केला म्हणजे तिथेही कर्म कशातून आहे तर लोकांशी तुम्ही संपर्क असलेल्या हो गोष्टीतूनच तुला कर्म आहे. आणि मग तिथे असल्यामुळे आणि ते सुद्धा कसं आहे की जो आहे तो पण म्हणजे कृत्तिका नक्षत्रात रवी पण आहे, चंद्र आहे तो पण आश्लेषा नक्षत्रात आहे आणि परत ज्येष्ठा नक्षत्र आहे ते पण क्रूर नक्षत्रच आपण म्हणतो किंवा मंगळ आहे तो पण आद्रा नक्षत्रात आहे. म्हणजे ही क्रूर नक्षत्र जरी असली तरी व्यवसाय आणि राजकारण हे काही फार चांगला व्यवसाय आहे असं नाही ना. आहे त्यामुळे त्याला ती नक्षत्र पण भेटले म्हणजे जी काय मिळाली आहेत ना ती त्यांना पूरकच झालेली आहे. आणि मंगळ सुद्धा कुटुंब स्थानात आहे आणि आता वैवाहिक सुखाचं जे एक मुद्दा आहे तर राजकारणी मनुष्य आणि व्यावसायिक मनुष्य हा घरात किती काळ असणार आहे. म्हणजे इथे दोघांचा संबंध बिघडले असतील किंवा काय असं नाही पण तो मनुष्य घरामध्ये किती वेळ देऊ शकणार आहे किंवा चतुर्थ स्थानात सुद्धा केतू आहे तर हा मनुष्य आपण आता जरी बघितलं तरी हे घरात किती लक्ष देतात आणि घरात किती इन्व्हॉल्व असतात. त्यामुळे ती व्यक्ती पण आता वडील पण राजकारणी असल्यामुळे त्यांच्या ओळखी पण राजकारणांशीच असल्यामुळे त्यांनी ती टून सुद्धा त्या घराण्यातली आणलेलीच असेल तर तिलाही माहित असतं ना की त्यांचं घराणं की तिथे आपल्यात किती आहे तर ते पण तिने अनुभवलेलं असतं. अशा जर ती स्त्री असेल तर ती काही फारशी अपेक्षा पण नाही करणार ना. त्यामुळे संसार सुख नाही किंवा असं नाही पण आपण जसं म्हणतो की आता परवाची कॅप्टनची पत्रिका घेतली की तो जर 3 महिने बाहेरच असेल तर तुम्ही त्याच्याकडून अपेक्षाच करू शकत नाही. तशीच ही पण पत्रिका आहे की संसार सुख किंवा व्यक्ती तिथे असणं आणि ती वेळ देऊ शकणारच नाही ते तिने पण ऍक्सेप्ट केलेलं असेल आणि अशा पद्धतीने तो थोडासा प्रॉब्लेम दिसतो असं असू शकतं. छान. एक पण विचार बाकी असा घेऊन चांगली आहे आहे. एक विचार असा पण बोलायचा होता की आता सध्या त्याची 55व्या वर्षापर्यंत चंद्राची महादशा संपणार आहे 54-55 पर्यंत. तिथून पुढे येणारी मंगळ महादशा परत त्याला राजकारणाकडे वळवू शकते का? कारण मंगळाची 7 वर्ष आणि पुढे राहूची आहे कदाचित या दृष्टीने तो तिकडे वळू शकतो वळू अजूनही. शकतात ना वळू शकतात कारण काय ती व्यवसाय आणि हे आहे आणि म्हणजे आपल्या ह्याच्यापेक्षा इकडचे जे गुजरात म्हणजे इकडची जे आंध्र प्रदेश वगैरे ते ना तिथे अजून घराणेशाही थोडीशी आहे ना त्यामुळे तिथे परत परत येऊ शकतात करू शकतात ती मंगळाची दशा पण चांगली जाईल आणि मुळात त्यांचं भाग्य पण चांगलंच आहे ना. आणि शनी आहे तर शनी सुद्धा आपण शेतीचा कारकच धरतो ना शनी पण शेतीचा आपण कारक धरतो. शनीची दृष्टी दशमावर आहे राहूवर आहे म्हणजे ती पण शेती त्यांची उद्योग आहे त्यामुळे तेही राहणारच आहे मंगळावरती आहे म्हणजे ती पण कारणीभूत झाली शेती कशाची आहे पण ती चालूच राहणार आहे. त्यामुळे व्यवसाय चालू राहतील हेही राहतील त्या व्यवसायात सुद्धा कमी जास्त होऊ शकतं राजकारणातही कमी जास्त होऊ शकतं पण मंगळ स्ट्रॉंग आहे आणि शुक्र बुध म्हणजे लग्न स्ट्रॉंग आहे रवी स्ट्रॉंग आहे
त्यामुळे काही घडलं तरी ते परत उभे राहणार आहे. उभे राहील. बरोबर. थँक्यू मॅम. मैडम अभी उसके लाभ भाव में से शनि जा रहा है, तो शनि का दृष्टि मूलभूत कुंडली के ऊपर शनि की 10वीं दृष्टि जा रही है और राहु के ऊपर से राहु भी जा रहा है, तो वो उसको पॉलिटिक्स में हेल्प करेगा ना, राहु के ऊपर से राहु जा रहा है तो। करेक्ट. म्हणजे मॅडम त्यांना आता गोचरीच्या ह्यानी जर शनी आणि राहूचं बघितलं, म्हणजे राहूवरनं राहू चाललाय आणि शनीची 10वी दृष्टी शनीवर आहे, मूळच्या शनीवर. कर्नाटकमध्ये जर त्यांना अजून इलेक्शन नसेल झालं, या वर्षी वगैरे होणार असेल तर होऊ शकतं ना, त्यांना आता पद मिळू शकतं ना. हो, लग्नावर पण दृष्टी येते ना शनीची, आता गोचरीच्या शनीची लग्नावर पण दृष्टी आहे. हो सर, हो मॅडम. आणि शनी त्याच्यावरती आपला हे ठेवणार आहे ना, अंकुश ठेवणार आहे. म्हणजे शुक्र बुध गुरु जरी असले, राजकारणात जरी असले तरी काय म्हणतात आपण, वाईट मार्गाला किंवा अशा याला तो शनी जाऊ देणार नाही. आणि गुरु स्वतः आहे, त्यामुळे तोही शुक्र जरी आपण म्हणालो की राजकारणात आहे किंवा या व्यवसायात आहे, तरी गुरु पण त्यांना तशा ह्याने जाऊ देणार नाही. नाही म्हणजे त्यांना यावेळेस पद मिळू शकतं ना, असं मला म्हणायचं. मिळू शकतं ना. आता दशा पण आहे ना त्यांची, चांगलीच आहे. और शनि के ऊपर से भी सूर्य जा रहा है ना, अभी धनु में ही सूर्य है. ते काय 1 महिन्यापुरतं आहे सूर्य, पण या वर्षी म्हटलं जर इलेक्शन आलं कर्नाटकमध्ये तर मिळेल ना, नाहीतर जर झालं असेल तर नाही मिळणार ना आता त्यांना. मग 2029च्या नंतरच त्यांना मिळू शकतं पद. पण आता गुरु पण सेकंड हाऊस मधून जात आहे गोचरीचा, आणि पुढे तो पुन्हा चंद्रावर येईल, म्हणजे तो पुन्हा चंद्रावर येईल, तो पण शुभ होईल ना, चांगलाच होणार आहे. म्हणजे गुरु हा सांभाळून घेईल त्यांना. हो. आणि रवी मकरेत गेलाय आता. होय. है ना, त्यामुळे तो एक बेनिफिट आला ना. हो. त्यांचं शिक्षण किती झालंय? नाही, ते काही कल्पना नाहीये काय शिक्षण झालंय ते. आपणच असं काढलंय ना, शनी म्हणजे मंगळाची, म्हणजे एकमेकांचं समसप्तक म्हणून. आयदर टेक्निकल फील्ड असेल, इंजिनिअरिंग पण असू शकतात. कारण राजकारणाला शिक्षणाची गरज नसते. नाही ते आहे, पण नाही शिकलेले असतील मॅडम, कारण बुद्धिवान आहे, गुरु आहे ह्याच्यात. नाही, कन्या रास आहे तिथे, आणि गुरु बुध शुक्र लग्नात आहे ना, गुरु बुध लग्नात आहे, लग्नेशाबरोबर आहे ते. नाही, हे शिकलेले असणार, पण कारण बुध गुरु शुक्र आहे त्यामुळे ते शिकलेलेच असणार. सरस्वती योगात आहे ना. पण एक्झॅक्ट काय डिग्री आहे ते नाही कल्पना मला. पंचम स्थान पॉवरफुल आहे ना तसं.
गुरु मंगळ शनी, म्हणजे शनीमुळे समजा वेळ, पण तरी असं हे काही नाही. दृष्टी पण आहे, शिवाय पंचमेश लग्नात आहे. इथे पंचम स्थानाला 31 मार्क आहेत. शिक्षण भावंड आहे का? भावंड असणार ना मॅडम, नाही कसं काय? हे बघा, हा चंद्र जो आहे ना, आपण म्हणजे भावंडांच्या इथे D1 मध्ये कर्केचा चंद्र आहे ना, मग आपण कर्केचा चंद्र म्हणजे एक पाठीवर त्यांच्या बहीण असू शकते असं पण म्हणू शकतो ना. तुम्हाला का म्हणजे भावंड असेल हो की नाही मॅडम, असेल? म्हणू शकतो आपण. तृतीयात चंद्र आहे तर बहीण असू शकते असं म्हणू शकतो. हम्म. बोला शिवशंकर मॅडम, तुमचं काही मत मांडायचं तर मांडा ना तुम्ही. भाग्य शनी अष्टमात आहे, तर ह्याला संशोधनात्मक गोष्टींची किंवा संशोधनात्मक असू गोष्टींची शकते काहीतरी ना. आवडच हो हो, दिसते ना. कारण तिथे हर्षल पण आहे ना, आपल्या पोद्दार मॅडम पण म्हटलं ना, पण हर्षल आहे. हे नेपच्यून, पण नेपच्यून पेक्षा हर्षल इथे जास्त काम करू शकतो ना, शनी पण आहे तर. आणि अष्टमात आहे म्हणजे डेप्थला जाऊन एखादी गोष्ट असं हे करायची. रिसर्च ओरिएंटेड. रिसर्च, हा रिसर्च, बरोबर आहे. आणि ती त्याचा स्वामी गुरु शिवाय इकडे लग्नातच आहे, बुधा बरोबर आहे, लग्नेशा बरोबर आहे. यांचं हस्ताक्षर पण चांगलं असेल असं पण आपण म्हणू शकतो ना. कर्केचा चंद्र, हस्ताक्षर चांगलं असू शकेल, दळणवळण म्हणजे छोटे छोटे प्रवास दररोज करत असतील, शेजारी चांगले असू शकतील. हो, मॅडम एवढंच. जरा मुख्य पान लावता का पहिली कुंडली? लावते सर. येस, एक मिनिट हा. अरे पहिली हीच का बघते मी. हा, लावली सर, बोला. हा, कसं आहे की ज्योतिषशास्त्राचा नियम असा आहे हं, की जेव्हा एखादं लग्न हं, हे पूर्णपणे शुभग्रहाने युक्त आहे आणि शुभ राशीत आहे, येस. तर त्याचं जे फलादेश आहे त्या गोष्टीचा, हं, तर गुरुचा फलादेश देईल, शुक्राचा फलादेश देईल आणि बुधाचा. हं, हा पहिला भाग जो आहे. त्याच्यानंतर जातकाच्या जीवनामध्ये अनेक चढ उतार वगैरे सगळे येतात, नो डाऊट. पण प्रथम स्थान जर बलवान असेल कुठल्याही कुंडलीत, XYZ, होय. तर जातकाचा स्पीड जो असतो प्रगतीचा, हं, हा गुरु ठरवतो की आपल्याला किती पुढे जायचं आहे. हं, आता त्यानंतर जर समजा गोचरणी पापग्रह जर तिथे आले, हं, तर थोड्या काळासाठी आपल्याला त्रास होऊ शकतो, नाही होत असं नाही. हं, पण मूळ कुंडली जन्मताच अतिशय चांगल्या कुटुंबात जन्माला येणं, होय. हे अतिशय चांगल्यापैकी सुखकारक जे आहे. गुरु हा लग्नी शुभ राशीत आहे. लग्नस्थान हे गुरुसाठी बलवान आहे. मान सन्मान आदरातिथ्य आपण जेवढ्या पण कुंडल्या आपण तपासतो हं, त्यावेळेला तुमच्याकडे आलेली कुंडली जर गुरु युक्त इत्यादी ग्रह असेल, तर हं, त्यावेळेला गुरुचं आणि रवीचं महत्व असं आहे की शनी सोडून जर त्या ठिकाणी गुरुयुक्त असेल तर हा पण योग वृषभ राशीमध्ये होतो, गुरु शनीची युती. पण हं, इथे तिन्ही शुभ ग्रह जे आहेत हं, ते अतिशय उत्तम फलादेश त्यांनी जीवनामध्ये दिलेला आहे. आणि फार मोठ्या व्यापाराच्या कुटुंबात जन्म झालाय. हं, दुसरी गोष्ट की शेती जमीन जो आहे, गुरु हा शेतीचा कारक पण आहे. हं, शुक्र हा तिथे लक्झरीचा कारक आहे, बुध हा व्यापाराचा आहे. हं, तर शेतीतून व्यापार करून टॅक्स फ्री ज्याला इन्कम म्हणतो आपण, हं, हं, तर त्या ठिकाणी अमाप पैसा. आता जसं की आंध्र प्रदेशमध्ये राव रेड्डी नायडू हे हं, लोक प्रचंड श्रीमंत, म्हणजे एकेकाच्या कुटुंबामध्ये 500-500 कोटी रुपये आहेत. तर हं, तसं ही व्यक्तीच्या जे कुटुंब आहे त्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे. हं, आणि ती एक जातक जन्माला आलाय. बाकी इत्यादी ग्रहांची जी रचना आहे, हं, तर धनात शनी आहे, धनात मंगळ आहे, अष्टमात शनी आहे, समसप्तक योग आहे, चढ उतार हे निश्चित येणार. हं, आणि शनी मंगळ हे समसप्तक असू नये हा नियम पण आहे. म्हणजे तो तिथे वाईट फळादेश हा त्याच्या आयुष्यात मिळणारच.
जसं मग मॅडम म्हणाल्या की पंचमावर शनीची दृष्टी आहे, मंगळ सुद्धा पंचमावर पाहतो. तर पंचम स्थानाशी आंदोलनं, नॉट ओनली द चिल्ड्रन अँड चाइल्ड, कदाचित फ्रेंडशिप असेल, इत्यादी परिवार असेल, आईचा त्या ठिकाणी कुटुंब असेल, आईचं कुटुंब हे पंचम स्थानावरून पाहतात, आईचा भाऊ षष्ठ स्थानावरून पाहतात, तर तिथे वादंग होण्याची शक्यता आहे. लॉजिकली तुम्हाला अशा रीतीने पत्रिकेचं विवेचन करता आलं पाहिजे. होय सर, थँक्यू. आणि गुरु सुद्धा तिथे पंचम स्थानावरती पाहतोय. हो. म्हणजे जर समजा दोन ग्रह वादग्रस्त असतील आणि गुरु हा मीडिएटर आहे आणि तो जर प्रश्न सोडवण्यासाठी समर्थ असेल, कारण का की लार्जेस्ट प्लॅनेट आहे गुरु आकाशामध्ये, त्या ठिकाणी गुरुची भूमिका अतिशय भिन्न आहे आणि गुरु हा कॉम्प्रोमाइज नेचरचा प्लॅनेट आहे. त्याच्यामुळे तो अतिशोक्ती करत नाही कधी. म्हणून तुम्ही जरी गुरुच्या व्यक्तींच्याकडे तुम्ही बघितलं तर लग्नी गुरु असेल तर तात्पुरता त्या राशीमध्ये जर समजा वृश्चिकेला किंवा मेषेला असेल तर थोडासा त्या ठिकाणी तो अरगवी करतो, पण त्यानंतर तो नॉर्मल येतो. पण इथे तर वृषभ राशीतला गुरु आहे, गुरु कुठल्याही राशीतला वाईट नाही. त्याच्यामध्ये पंचमावर दृष्टी आहे, शनीची पण आहे, मंगळाची पण आहे. जर तिथे तंटा उभा राहिला तर निश्चितच गुरु प्रधान आहे आणि गुरु त्या ठिकाणी समझोता म्हणजे कॉम्प्रोमाइज करून आणेल किंवा संकटात ढकलणार नाही. तर दृष्टीचा हा योग असा आहे की कुटुंबामध्ये कालांतराने काही समस्या निर्माण होतील, पण पंचम स्थानाला होणार नाही. पंचम स्थान हे दृष्टीने आणि गुरुचं दृष्टी भाग्यावर सुद्धा आहे. जरी तिथे मकर राशी असली तरी सुद्धा भाग्य हे प्रभावी आहे आणि जातकाकडे प्रचंड संपत्ती आहे, अधिकार आहेत आणि वंशज आहेत त्यांचे. तर टोबॅको फार्मर म्हणून जे आंध्र प्रदेशमध्ये असतं तर प्रचंड प्रमाणामध्ये पीक येतं आणि इंटरनॅशनल एक्सपोर्ट असतो तिथे. टोबॅको आपल्याकडे जास्ती चालत नाही, आता ITC वगैरे पण जास्ती कंपन्या वापरत नाही कारण आपल्याकडे भरपूर बॅन झालंय. पण फॉरेन कंट्रीज इन आफ्रिका आणि इत्यादी युरोप कंट्रीमध्ये नंबर ऑफ टाईपचे टोबॅको प्रोडक्ट जे आहेत ते विकले जातात. ओके, नेक्स्ट कॉल आणखी काय बरेच विचारायचं आहे? सर इथे शुक्र कार्मिक ग्रह आहे ना या कुंडलीचा, त्यामुळे सगळं सुस्थितीत आहे असं मला वाटतं. हा येस मॅडम, 3 शुभग्रह लग्नी आहे ना मॅडम. आता जर याच्यामध्ये राहू केतू असते समजा तर त्या ठिकाणी निश्चितच प्रगती अधोगतीला गेली असती. पण गुरु हा तुम्ही कुठल्याही कुंडलीमध्ये पहा, तिथे जर तो व्यवस्थित अवस्थेमध्ये असेल आणि शुभ राशीत असेल, जरी ती शुक्राची रास त्याला शत्रूची आपण म्हणतो, पण तसं नाही आहे. शुक्र राशीचं तेज जे आहे ना ते प्रचंड आहे. तुम्ही एखादी व्यक्ती जेव्हा आयडेंटिफाय करता आणि ती जर ऋषभ तुळेतली असेल तर त्या ठिकाणी त्या जातकाला निश्चितच चांगल्यापैकी यश मिळतं. कारण तूळ आणि ऋषभ ह्या दोन राशी अट्रॅक्ट द पीपल. बरोबर सर. आणि लग्न पण 16 अंशावर, गुरु पण ते 18 पण यश अंशावर असेल, राजकारणाचं यश ते पण असेल. आणि लग्नाच्या एकदम जवळ आहे गुरु, 2च अंशावर आहे. बुध पण तिथे 13च अंशावर आहे, एकदम म्हणजे जवळच आहे लग्नाच्या. ते खूप अराईव्ह आहे. आता गुरु जो 2 अंशाचा आहे ना साहेब, तर त्याला साधारणतः यायला 28 दिवस झाले असतील येऊन. म्हणजे तो नुकताच आलेला आहे असं नाही. 2 अंश चालण्यासाठी गुरुला 28 दिवस लागतात. 2 अंश नाही म्हणत सर, ते म्हणतात लग्न 16 अंशाचं आहे आणि गुरु 18, म्हणजे ते म्हणजे तो 18 अंश चालायला बघा ना तुम्ही, भरपूर दिवस लागतात. 18 दिवस चालायला भरपूर दिवस लागतात. म्हणजे गुरु हा 2 लग्नबिंदूच्या जवळ आहे असं म्हणायचं तुम्हाला. असंच म्हणायचं त्यांना. पण एंटायर राशीचा जर आपण एंटायर राशीचा आपण तपास केला तर त्याने 18 अंश पादकात केलेले आहेत. म्हणजे तो त्या राशीशी समरस झालेला आहे. गॉट इट? एखादी व्यक्ती जेव्हा घरात जाते ती बरेच दिवस राहते, त्याला त्या घराचा तो पूर्णपणे तिथे हे घेतो, लाभ घेतो, मग त्याच्यामध्ये समाविष्ट होतो. तसा हा गुरु आहे आणि तो 18 डिग्रीचा याचा करता त्याने तिथे अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे. नंबर ऑफ करोड्स आहेत, म्हणजे असं मामूली व्यक्ती नाहीये. म्हणून पत्रकारांना तुम्हाला गुरु हा ग्रह जर तो दूषित झाला नसेल, हे पण तेवढंच आहे. तर त्या ठिकाणी कसं आहे की गुरु एक तर कोणाशी वैर करत नाही, पण गुरुच्या ह्याच्यामध्ये चांडाळ योग झाला,
तर त्या ठिकाणी गुरुला त्रास होतो, कारण का की त्या लोकांच्या याच्यामध्ये त्याचं जमत नाही आणि एक तुटते. कळलं का? आता उद्याचा मी क्लास घेईन ना तर त्यावेळेला आणि हा गुरु हा बोला बोला हा मॅडम. बोला बोला सर. हा आणि सर आता तुम्ही जसं म्हटलं तसं हा गुरु शिवाय पृथ्वी तत्वात पण आहे, त्यामुळे त्यांना पैसेही अमाप भेटले. आणि त्यात तो बुद्धीच्या राशीमध्ये म्हणजे नवमांशी सुद्धा त्याला नवमांश त्याच ह्याच्याने आहे, तो बुद्धीचा वापर करून व्यापारी ह्याच्यामधून शिवाय शेतीच्या ह्याच्याने अशा सगळ्या तिन्ही अंगाने त्यांनी ते सक्सेस मिळवलेला आहे. आता गुरु म्हणजे कसं आहे माहिती का, तुम्हाला सांगतो मॅडम. एक एक हो उदाहरण. सर. गुरु एक तर आकाश तत्वाचा आहे. येस सर. आपण जे बोलतो ना मॅडम, स्पीकर कुठे आहे याच्यामध्ये आपल्या शरीरात? तो गुरु येस. नाही, तो गुरुकडे आहे. म्हणजे शब्दगुण आहे ना गुरुचा. आकाश तत्व, आकाश तर तत्वाचा मराठी परत सांगा ना, आकाश तत्वाचं काय सांगितलं ते परत सांगा. शब्दगुण. आता येऊनच नाही राहिलं, आता जाड झालो म्हणा. अरे कोण बोलते? बरोबर आहे का मॅडम? कुबल मॅडम, बरोबर वाटतंय ना. आकाश तत्वाचा शब्दगुण आहे ना? येस सर. बोला सर, कुठे गेले? आहे हो मी. हो, आकाश तत्वाचा शब्दगुणच आहे. हा बरोबर आहे. हा तेच असं आहे, आकाश तत्व जे आपण बोलतो की नाही, गुरुकडे जे काही खातं दिलेलं आहे ते उपदेशाचं आहे. उपदेश करणारा गुरुसारखा ग्रह हा जेव्हा आकाश तत्वाशी संबंधित आहे तर तो आकाशात विलीन होतो. आपण आपलं बोलणं आता ज्या काही इलेक्ट्रॉनिक मीडिया त्याच्यामध्ये आपण कॅच करतो, पण पूर्वीच्या काळामध्ये बोललेलं वाचा ही जी आहे, आवाज, तो गुरुकडे आणि तो आकाशात विलीन होतो. म्हणून आपण जे काही बोलतो ते आपलं जे सराउंडिंग असतं किंवा ते व्हायब्रेशन्स असतात, स्पंदन असतात, त्याच्याशी ते समरस होतात. म्हणून एखाद्या व्यक्तीला आपण आशीर्वाद दिले म्हणजे दुआ दिली तर ती सुद्धा कारणीभूत होते. एखाद्याला शाप दिला तरी सुद्धा ते कारणीभूत होते. गुरुकडे हा भाग आहे आणि आपण महाभारतात पण पाहिलेलं आहे आणि किंवा इत्यादी जी जुनी शास्त्र आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला गुरुग्रहाबद्दलचा जो काही फलादेश मिळालेला आहे, तर गुरुचं महत्व अतिशय भिन्न आहे. गुरु ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी, जसं आता आपण बघितलं, मी मागे पण सांगितलं होतं, गुरु महाराज आता कर्क राशीमध्ये येणार आहेत. तर सिंहस्थ आता होणार आहे, पण 1 वर्षापूर्वी गुरु महाराजांची व्यवस्था पूर्णपणे केली जाते. गुरुला महत्व काय आहे, कारण का की त्यांचं आगमन होणार आहे. त्याच्या अगोदर गुरुचं व्यवस्थापन, जसं आपण घरात पूजा ठेवतो त्यावेळेला घरातील सर्व मंडळी सगळं पूजेचं सामान किंवा इत्यादी साहित्य याची पूर्णपणे तयारी करून ठेवतात. प्रसाद, नैवेद्य, कुठली गोष्ट कमी पडू नये आणि त्या गुरुला समाधान मिळावं आणि त्यांच्या हातून पूजा करून घेतो. याचा अर्थ की गुरुचं महत्व आपल्याला कळलं पाहिजे. गुरुग्रहाचं असं आहे. हो सर, अगदी बरोबर आहे. अगदी येस सर, बरोबर अगदी बरोबर आहे. की वाचा समृद्धी आणि शब्द, म्हणजे तुम्ही हा जो हे बोललात ना की त्यांनी दिलेले शाप, त्यांनी बोललेलं चांगला आशीर्वाद हा तसाच्या तसा प्रसारित होतो. म्हणजे त्याचा अनुभव बुमरँग सारखा येतो. हे अगदी आजच मी याची अनुभूती घेतली आणि त्याचा मी विचार करत होते की हे असं का. त्याचं उत्तर आता सर तुम्ही दिलं. येस मॅडम. नाही, आता कसं आपण उद्या क्लास घेऊ ना, तेव्हा मी आणखी तुम्हाला अतिशय वेगळ्या तऱ्हेचं जे हे आहे ते शिकवेन. म्हणजे तुम्ही क्लास करत राहा, तुम्हाला नवीन नवीन जे सायन्स आहे ते मिळेल. त्याच्यातून तुम्ही म्हणजे विज्ञान आहे, हा एक विज्ञानाचा भाग आहे. तर त्याच्यातून एक व्यक्ती जर पुढे जाते, फार चांगल्यापैकी होते. आता जसं तुम्हाला सांगतो, झारखंड सारखं राज्य हे अतिशय गरीब, दुर्लक्ष केलेलं राज्य, आणि आज तिकडचे सगळे नेते अब्जाधीश, अब्ज पण नाही, त्याच्याही पलीकडे आहेत. 5-5, 10-10 हजार कोटीची संपत्ती त्यांनी बनवलेली आहे. कारण का की परमेश्वराने त्यांच्या राज्यामध्ये कोळसा दिलाय. ते त्यांना अलॉटमेंट झालेली आहे, त्याच्यावरती ते व्यवसाय करतायत आणि हजारो करोड रुपयाचं टर्नओव्हर करत असतात. तर भगवंत असा कोणाला दुर्लक्ष करत नाही, हे पण तेवढंच आहे.
भगवंत भगवंताची दृष्टी सर्वांकडे असते. झारखंड एक काळामध्ये अतिशय मागासलेलं राज्य होतं, पण ते जेव्हा सेपरेट झालं त्यावेळेला त्यांचा उदय झाला आणि अतिशय चांगल्यापैकी ते सक्सेस झाले. तुम्ही गँग ऑफ वासेपूर नावाचा सिनेमा बघा, कोणी पाहिला असेल तर त्याला आठवण असेल. काय काय गँग ऑफ वासेपूर, पार्ट 1 पार्ट 2 पूर्णपणे झारखंडच्या ह्याच्यावरचा तो सिनेमा आहे. हो सर, मी पाहिला नाहीये पण मला स्टोरी माहितीये सर. आणि त्याच्यात सगळे गँगवर दाखवलंय आणि शूट आउट दाखवलंय सगळं. जो मेन इन्स्पेक्टर दाखवलाय ना त्याने खूप शूट आउट केले तिथं, म्हणजे गुंड लोकांना, असं त्या पिक्चर मध्ये दाखवलंय. सत्यस्थिती आहे. तर एनिवे असंच अभ्यास करत राहा, येत राहा, शिकत राहा, तर शिकत राहा. सर मला ना एक प्रश्न पडलेला इकडे, म्हणजे मी जेव्हा रीडिंग करत होते तेव्हा. सर या पत्रिकेमध्ये ना मंगळ आणि शनी एकमेकाला वेध घेत आहेत. त्यात सर आपण त्याचं फलकथन कसं करूया? नक्की. आता याच्यामध्ये मंगळ शनी ऍज इट इज तर ऑपोजिट आहे, पण आपण सर्वत्र भद्रमध्ये पाहिलं ना तर ते सन्मुख वेद आहे. म्हणजे मी असं म्हणेन की शनीचा वेद आहे मंगळाला. नाही, तो आहेच. आता कसं आहे की घरामध्ये एखादी हत्या होणं, अल्पजीव निर्माण होणं, भावंडांना तक्रार असणं, पुढे जाऊन कोर्ट कचेरी होणं, वादविवाद, प्रॉपर्टीमध्ये तिथे लॉस होणं, अशा अनेक गोष्टी होऊ शकतात. की जसं हा योग, जसं आपल्याकडे होम मिनिस्टर होते ते शनी मंगळ समसप्तक योगात होते, ते जेलमध्ये गेले. दोन्ही होम मिनिस्टर जेलमध्ये राहून आले. हा सर, मी त्या अँगलनेच विचार करत होती, पण मी जेव्हा ते ऑपोजिशन पाहिलं तर तिथे थोडे असे नेगेटिव्ह प्रिडिक्शन्स येत होते. पण जेव्हा मी वेद पाहिला तर मला असं वाटलं हे आणखी जास्त क्रिटिकल, म्हणजे त्याची तीव्रता जास्त असेल. आपसामध्ये लढणार आणि तिथे वादंग निर्माण करणारच. आता तुला मी सांगतो, एक आपले नेता होते आहेत, त्यांच्या लग्नी तूळ लग्न आहे, म्हणजे ते शुक्राचं आहे. हो. त्यांच्या लग्नी चंद्र, बुध, शुक्र हे 3 ग्रह आहेत. आणि एवढा प्रेमळ नेता आहे, पण तरी सुद्धा 2 वर्ष कैदमध्ये होता. सर इथे पण तर आहे ना, म्हणजे यांच्या पत्रिकेमध्ये पण असे सर्व योग आहेत. नाही, पण आता हा धनस्थानातला आहे, मारस्थानातला आहे, तर त्या ठिकाणी कदाचित जिथे व्यापाराशी वाद होणार, मिथुन रास म्हणजे भावंड नैश्वर्ली, पण दुःख हे येणारच, ठाम आहे. तर एक प्रश्न ऍड ऑन करते. आता आपण जेव्हा सर्वत्र भद्र शिकत होतो ना, तेव्हा तुम्ही सांगितलेलं की पापग्रहांचा वेध, इथे आपण जर इंटेन्सिटी पाहिली तर मंगळ आणि शनी समोरासमोर आहेत, तर शनी मुळे त्याला जास्त त्रास होणार ना सर? म्हणजे तीव्रता शनीच्या वेधाची जास्त कन्सिडर केली जाईल ना? नियम जर आपण पाहिले तर शेवटी उठणारा घरामध्ये मनुष्य शनीचा आहे. म्हणजे झोपेतून उठणारा पण शेवटचा ग्रह शनी आहे. अंघोळ जास्ती वेळ लागत असेल, समजायचं की त्याच्यावरती शनीचा पगडा आहे. हे काही नियम आहेत. तर इथे हा मंगळ भरपूर चंचल आहे. शनी काय म्हणतो, मंगळ तू मॅरेथॉन कर, अमुक कर, तमुक कर, काय करायचं ते कर, पण नंतर मी स्लो तुझपर्यंत पोहोचीन, माझे श्रम मी उगाच वाया घालवणार नाही, घाम घालणार नाही. मी स्थिर आहे म्हणून मंदगतीचा आहे. मंदगतीचे आहेत. हे गुरु आणि शनी हे 2 मंदगतीचे कक्षेच्या पलीकडचे ग्रह आहेत. त्याच्यामध्ये मंगळ स्पीडी आहे, बाकी सगळे स्लो आहे. मंगळ स्पीडी आहे तर तो स्पीडी करून तो सुद्धा गुरुला शनीला ओव्हरटेक करून अगेन परत तो त्या ठिकाणी जातो. म्हणून ओव्हरटेक करणं आपण बघतो नेहमी धंद्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये ओव्हरटेक करतो, तर त्या ह्याच्यामध्ये त्या माणसाचं जीवन परत जसा तैसे. आता समजलं सर, जसा तैसे. सर थँक्यू. थँक्यू बेटा. बोला ना सर. बोला सर तुम्ही. म्हणजे मंगळ आणि शनीचं विचारधारा अतिशय भिन्न आहे.
मंगळ शनीची विचारधारा अतिशय भिन्न आहे. शेवटी कायद्याचं राज्य शनीकडेच आहे. किती ओरडला मंगळ, दादागिरी केली, मोर्चे काढले, हिंसा केल्या, शेवटी न्याय मागायला, न्याय द्यायला शनीकडेच जावं लागेल. हा सर, ते जे डाऊट मला येतोय ह्या पत्रिकेमध्ये ते तुम्ही मला क्लिअर केलं की एवढ्या वर्षानंतर हे होणार. हा, हे अजून हा लहान आहे. आता हा लहान याच्यामध्ये आहे पण हा हा चुकीचं हा वागणं केलं तर मग त्याला प्रायश्चित्त शनी देणार. आणि अष्टमातला शनी जो आहे हा त्याला मधला धनुराशीचा तो दीर्घराशी आयुष्य देईल. दीर्घ हा आयुष्य धनुराशीतला तो शनी आहे. हा त्या कोदंड शनी आहे. तर कोदंड हा कोदंड हा शनी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं कोदंड जे धनुष्य आहे तर तशा हा प्रकारे त्याला धनुष्य पेलवणार नाही. हा सर, ती पत्रिका तशी सांगते पेळवणार नाही त्याला ते. हे तुम्हाला लॉजिक लावलंच पाहिजे. सर आपण म्हणजे चर्चा करतोय ना, हा, तर चर्चेमध्ये आपण असं बोलू नाही ना शकत. आणि ते पण आपण युट्यूब वरती टाकणार आहोत ना याला. तर म्हणजे काय युट्यूबला टाकलं तर काय आलं? नाही सर, चर्चा आहे ना सर ही. ते चर्चा डिस्कशन करतो आपण. जाऊन काय होणार आहे एखाद्या व्यक्तीचं? वी आर पण सर प्रेडिक्ट. आपण नेगेटिव्ह बोलतोय ना, म्हणजे मी तर नेगेटिव्हच बोलते. बरं ठीक आहे, चल आता विषय आवरूया, नंतर हा, बोलूया काय. थँक्यू सर, थँक्यू ओके बेटा, बाय. थँक्यू. थँक्यू. बरं, आता हळदणकर मॅडम तुम्ही समारोप करा. हे करा, अभिप्राय द्या. एक अतिशय पहिल्यांदा देवारे सरांना मी नमस्कार करते, सगळ्या विद्यार्थ्यांना नमस्कार करते. आणि अतिशय एक सिलेक्टेड अशी पत्रिका आज लावली. आणि पत्रिकेतलं चांगली बाजू कशी शोधावी, चांगले गुणांनी पत्रिका संपन्न असली तर ती कशी स्पीडीली पुढे जाते, याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही या आमदाराची पत्रिका आहे. अर्थात त्यांची कारकीर्द आमदार म्हणून जास्त नसली तरी पण एकूणच दशम स्थानातला राहू की जो शततारका नक्षत्रामध्ये बसलेला आहे, तेव्हा कर्मस्थान हे 100 चांदण्यांच्या यांनी युक्त असणार असं हे नक्षत्र. तेव्हा त्यांची कर्म क्षेत्र ही पण विविध आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आपली कारकीर्द आतापर्यंतची म्हणजे 36-37 पर्यंत त्यांना जे जे काही योग आले ते चांगले आले. याच्यासाठीची कारणीभूत हे कोणती बघितली तर आधी सगळ्यांनी इतकं चांगलं सांगितलंय की सगळ्यांच्या आता मनामनात असं ठसलंय की वाईट बाजू बाजूला ठेवा आणि चांगली शोधून काढा. तर लग्न हे पुष्कर नवमांशी आहे, ते वर्गोत्तम आहे. दशमेश कुंभेची दशमेश हा कुंभ राशीत असल्यामुळे तो कसा पॉवरफुल झालेला आहे. शनी, शुक्र, बुध, गुरु, सरस्वती योग हा लग्नात झालेला आहे. आणि आता जी तुम्ही त्याला जोड दिली सर, त्या जोडीला तोड नाही. कारण गुरु सारखा ग्रह जेव्हा लग्नात बसतो आणि तो 18 अंश घेऊन बसतो, तो 18 अंशांनी जेमिनीमध्ये कम्युनिकेशन मध्ये थर्ड पराक्रम स्थानात जाऊन बसलेला आहे. म्हणजे त्याचं कम्युनिकेशन इतकं पॉवरफुल असणार आहे की तिथे कर्क राशी आहे. कर्क राशीमध्ये गुरु उच्चीचा होऊन बसलेला आहे. म्हणजे आत्माकारक, अमात्यकारक आणि भ्रातृकारक हे तीनही ग्रह तिथल्या तिथे चपखल बसलेले आहेत. ते त्याला चांगल्या पद्धतीने साथ देत आहेत. पृथ्वी तत्वातले ग्रह जास्त आहेत त्यामुळे त्याला स्टॅबिलिटी आहे. एक मुद्दा आपण अलीकडे खूप चांगल्या पद्धतीने वळसा घेऊन त्याचा अभ्यास करतोय तो असा की आतापर्यंत आपण असं बघत होतो की एखादा नीचांश आहे, उग्रांश आहे, तीक्ष्णांश आहे, पापांश आहे, हे जेव्हा सूक्ष्मांश नक्षत्रांना मिळतात, नवमांशात येतात, तेव्हा ते आपल्याला वाईट गोष्टी दर्शवतात किंवा काहीतरी त्याच्यातून वाईट निष्पन्न होणार आहे असा आपण अंदाज करत होतो. पण आता हेच कमी प्रतीचे सूक्ष्मांश सुद्धा त्याची जी भूमिका आहे ती जीवनातली जो भूमिका वटवणार आहे
त्या भूमिकेसाठी ते चपखल कसे बसतात. तर जर आमदार होणार असेल तर त्याची वाणी कशी असली पाहिजे, त्याचा कारभार कसा असला पाहिजे, त्याचं कर्म कसं असलं पाहिजे, याच्यासाठी हे सगळे नवमांश सूक्ष्मांश हे सुद्धा उत्कृष्ट आहेत. आणि तंबाखूची शेती, तंबाखूचा व्यवसाय, व्यापार करणं, या सगळ्या गोष्टी याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने आलेल्या आहेत सर. पुन्हा षष्टेश लग्नी जाऊन बसल्यामुळे काहीतरी सेवा हे करणं हे त्याच्या पत्रिकेमध्ये दिलेलं आहे. आणखी एक मला मुद्दा याच्या पत्रिकेतला पुन्हा अंडरलाईन करावीशी वाटते की लग्नातले सेनांश, विद्यांश आणि उत्कृष्टांश, आणि ह्या सगळ्याला जोड म्हणजे लग्नच उत्कृष्टांशामध्ये जाऊन बसले. म्हणजे माणसाच्या तनुस्थानात बसलेले ग्रह आणि त्याला लाभलेले सूक्ष्मांश हे किती चांगल्या पद्धतीने आयुष्याला मार्ग दाखवतात आणि नेतात, हे खूप चांगलं. आणि माधुरी मॅडमनी एक मुद्दा इथे जो सांगितला तोही अंडरलाईन करण्यासारखा आहे की अग्नितत्वातला हर्षल हा काहीतरी फळं देतोच देतो, आणि त्याप्रमाणे तो हर्षल जेव्हा नवमांशामध्ये लग्नात बसतोय तेव्हा तो त्याला खूप चांगला पैसा देतो. आणि आकाश तत्वातला गुरु याला आपण विसरू शकत नाही. तर असं एकूणच चौफेर माहिती देणारी अशी ही कुंडली आपल्याला खूप काही शिकवून जाते. आणि अशी कुंडली आमच्या समोर मांडल्याबद्दल सर तुमचे आभार मानावेत तेवढे थोडे. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. आणखी कोणाला काही विचार करायचा आहे? सर एकच फक्त सांगायचं की सगळे ग्रह मेष पासून म्हणजे रवी कृत्तिकापासून ज्येष्ठ आहे आपल्या आश्लेषा, म्हणजे हे सगळं सर्वतोभद्राच्या कुंडलीत पाहिलं तर सगळेच्या सगळे ग्रह पूर्वेला आहेत. बरोबर, हा मोठा पॉइंट आहे. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी आश्लेषा यामध्ये सगळे ग्रह आलेले आहेत. इट इज राईट. कसं आहे की पूर्व दिशा ही बलवान आहे, बलवान आहे. पूर्व दिशा पूर्णच्या पूर्ण बलवान आहे. हा पूर्ण या म्हणजे हे एक मुख्य कुंडली अशी बघायला मिळणं सुद्धा थोडस कठीणच आहे. येस येस. ठीक आहे मॅडम, आता भरपूर वेळ झालाय. थँक्यू सर. सर एक बोलू? हा बोला सर. आजचा क्लास तर म्हणजे कुबल मॅडमनी पत्रिका विश्लेषण व्यवस्थित केलं, सगळ्यांनी त्याच्यामध्ये आपापली मतं मांडली, खूप छान पत्रिकेचं विश्लेषण झालं. आज एक मला गोष्ट अशी जाणवली की सर नवीन नवीन लोक आता सहभाग घ्यायला लागलेले, बोलायला लागलेले आहेत. आणि तुम्ही जे दरवेळेला म्हणता की हा क्लास सगळ्यांचा आहे, सगळ्यांनी बोला, कोणीही घाबरू नका, चुकलं तर चुकू द्या, इथे शिकायचं आहे तुम्हाला, हे तुम्ही जे दरवेळेला सांगता ना ते आता कुठेतरी दिसायला लागलंय सर की नवीन नवीन लोकांना आता बोलायला उत्सुकता वाटायला लागलीये, ते पार्टिसिपेट करायला लागलेत. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. जे आधीपासून बोलतायत, ज्यांना सगळं येतं त्यांचं ठीक आहे, म्हणजे पण नवीन नवीन लोकांनी अजूनही सहभाग घ्यावा, आपली मतं मांडावीत. जसे बाकीचे लोक तयार झाले तसे ह्या लोकांनीही तयार होणं तेवढंच गरजेचं आहे. म्हणजे ज्यांना येतंय ते येतच आहे, नो डाऊट की त्याच्यामध्ये काहीच हे नाहीये, नाविन्य नाहीये असं म्हणेन मी. पण जे नवीन लोक बोलतात त्यांनी अजूनही उद्युक्त व्हावं, आपली मतं मांडावीत. कारण सरांचं उद्दिष्ट जे आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन शिकावं, सगळ्यांनी मोठं व्हावं, चांगलं ज्योतिषी बनावं, लोकांना चांगलं मार्गदर्शन करावं. तर हे आज सर खूप जाणवलं मला की नवीन लोक सहभाग घेतात आणि अजूनही त्यांनी सहभाग घ्यावा अशी मी तुमच्या वतीने सर्वांना विनंती करते. जे बोलतायत त्यांचं तर ठीकच आहे, नो डाऊट की त्यांना अभ्यास चांगला आहे त्यांचा, आतापर्यंत तुमच्याकडून खूप चांगलं मार्गदर्शन घेऊन ते तयार झालेले आहेत. पण अजूनही नवीन लोकांनी भरपूर सहभाग घ्यावा आणि खूप शिकावं, जो सरांचा उद्देश आहे, जे सरांनी मोठं डोळ्यासमोर ठेवून हे क्लासेस चालू केलेले आहेत, ते उद्दिष्ट आपण सर्वांनी हातभार लावून पूर्ण करावं. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. बरं, सगळ्यांच्या परवा